Hello, good morning, all of you. Hello, good morning, all of you. Welcome to the second part, okay, to second lecture of our series Target Set to 2024. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे करिक्युलम, सिलेबस आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या आपण बघितल्या. तर आज आपलं सेकंड लेक्चर आणि आजच्या सेकंड लेक्चरमध्ये आपण आज अजून थोडं समोर जाऊया आणि टीचिंग ॲप्टिट्यूड या सब्जेक्टला, या टॉपिकला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, लेट्स मूव ऑन. Move on should be the part of our life, so let's move on. Okay, factor affecting the teaching. Okay, so factor affecting the teaching. टीचिंगला असे कोणते घटक आहे की त्याच्यामुळे काही अफेक्ट होऊ शकतो. ओके, किंवा टीचिंगला अशा कोणत्या गोष्टी आहे की त्याच्यामुळे टीचिंग प्रभावित होऊ शकतो. ओके, तसे तुम्ही म्हणू शकता. ओके, तर टीचिंग कशामुळे प्रभावित होऊ शकतो किंवा कशामुळे त्याचा प्रभाव पडू शकतो, तर तसं काही गोष्टी आहेत, काही पॉईंट्स आहेत, ते आपण बघूया. ओके, तर टीचर्स ॲटिट्यूड. टीचर्सचा ॲटिट्यूड कसा आहे नेमका, टीचर्सची इच्छा आहे की नाही शिकवायची. ओके, टीचर्सचा मूड कसा आहे, टीचर्स इज रेडी ऑर नॉट टू टीच. ओके, जर माझा मूड एकदम खराब असेल, म्हणजे माझा एखाद्या शिक्षकाचा जर मूड खराब असेल आणि त्याची शिकवायची इच्छा नसेल, पण त्याला बळजबरीने जर क्लासमध्ये पाठवले की तू जा आणि क्लास घे, टीचरचा ॲटिट्यूडच चांगला नसेल तर टीचर टीचिंग कसा चांगला करेल. ओके, फॅक्टर्स अफेक्टिंग द टीचिंग. ओके, फॅक्टर्स अफेक्टिंग द टीचिंग. टीचिंग प्रभावित होईल का, नाही होईल. त्याच्यामुळे टीचर्सचा ॲटिट्यूड चांगला पाहिजे. ओके, टीचर्सचा ॲटिट्यूड चांगला पाहिजे, त्याचा मूड चांगला पाहिजे, त्याची इच्छा असली पाहिजे शिकवायची मनातून. ओके, त्याच्यामुळे टीचर्स ॲटिट्यूड अफेक्ट करतो. ओके, टीचिंगला जर टीचरचा ॲटिट्यूड जर स्ट्रॉंग असेल, बेस्ट असेल, नंबर 1 असेल, तर 100% टीचिंग चांगली होणार झाली. ओके, आणि टीचरचा मूड चांगला नसेल, टीचरची इच्छा नसेल शिकवायची, तर in any way you cannot do anything. Student will simply sit and teachers will simply speak and he will go and you will also go. Okay, means काही होणारच नाही ना. शिक्षकाची इच्छा नाही, शिक्षकाचा ॲटिट्यूड चांगला नाही शिकवायचा, टीचिंग प्रभावित होणार नाही. पण त्याच जागी जर टीचरचा ॲटिट्यूड चांगला असेल, मूड असेल, त्याची मनातून इच्छा असेल शिकवायची, यस डेफिनेटली टीचिंग विल बी गुड, बेस्ट. तसं शिक्षकाचा ॲटिट्यूड इम्पॉर्टंट आहे, तसाच लर्नरचा ॲटिट्यूड सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे स्टुडंट्स, ओके, स्टुडंट्स जे कोणी शिकत आहे, लर्नर्स ॲटिट्यूड. ओके, तर शिकणाऱ्याची पण इच्छा पाहिजे, जे शिकत आहे, जे स्टुडंट्स आहे त्यांची पण इच्छा चांगली पाहिजे, म्हणजे इच्छा असली पाहिजे शिकायची, त्यांचा सुद्धा मूड चांगला असला पाहिजे, त्यांना सुद्धा कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. तर हे सर्व कशावर मेंटेन आहे, ॲटिट्यूडवर. कशावर, ॲटिट्यूड. जर लर्नर्सचा ॲटिट्यूड चांगला असेल तर मग शिक्षक शिकवत असेल, एखाद्या वेळेस काय होतो, शिक्षक खूप चांगला शिकवतो पण शिकणाऱ्याचीच इच्छा नसते. ओके, म्हणजे विद्यार्थ्याचीच इच्छा नसते किंवा विद्यार्थ्याचा मूड नसतो, मग त्यामुळे काय होतो, काही समजत नाही, टीचिंग प्रभावित होत नाही, टीचिंग चांगली होत नाही. हा सगळा दोष शिक्षकाला जातो. पण याच्यातला मूळ घटक एक हे पण आहे की शिकणाऱ्याची इच्छा चांगली असली पाहिजे. ओके, म्हणजे त्याचा ॲटिट्यूड चांगला असला पाहिजे, त्याची इच्छा असली पाहिजे, मनातून इच्छा असली पाहिजे. ओके, त्याचा ॲटिट्यूड स्ट्रॉंग असला पाहिजे. ओके, विल तो टीचर्स आणि लर्नर दोघांचा ॲटिट्यूड जर बेस्ट असेल, गुड असेल, आता तिला काय काय शब्द म्हणतात ते असेल, ओके, तर टीचिंग अफेक्टिव्ह होईल. ओके, आफ्टर दॅट सपोर्ट मटेरियल. टीचिंग प्रभावित झाली पाहिजे, म्हणजे जे मी शिकवत आहो त्याच्यामुळे तुम्हाला काही ना काही फायदा झाला पाहिजे. ओके, आणि फायदा केव्हा होईल, तर जेव्हा टीचरचा आणि लर्नरचा ॲटिट्यूड जेव्हा चांगला असेल तेव्हाच. ओके, आफ्टर दॅट सपोर्ट मटेरियल. ओके, आता सपोर्ट मटेरियल. आता सपोर्ट मटेरियल म्हणजे काय, आता मी शिकवत आहो, तर मी शिकवत असताना मी बऱ्याच गोष्टींचा वापर करत आहो की ज्या गोष्टींमुळे मला मदत होत आहे, त्या गोष्टींमुळे मला हेल्प होत आहे शिकवण्यासाठी. ओके, ओके, द मटेरियल विच मटेरियल ड्यू टू विच आय गेट हेल्प टू टीच यू बेटर. ओके, ड्यू टू विच I can teach better. Okay, I can teach better. जसं की आता हे बोर्ड झाला. ओके, हे बोर्ड झाला. आता हे बोर्ड असल्यामुळे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकत आहो की नाही नाही हे असं आहे, या बोर्डवर लिहून दाखवत आहो. जसं की अजून पीपीटी झाली, याच्यावर मी पीपीटी लावलेली आहे. या पीपीटीमुळे तुम्हाला लवकर गोष्टी समजण्यासाठी मदत होत आहे. जर आता मला एखादं इथं तुम्हाला पृथ्वीबद्दल किंवा अर्थबद्दल काही शिकवायचं असेल, मी काय करेल, ते ग्लोब घेऊन येईल. ओके, प्रॅक्टिकल तुम्हाला असं दाखवेल, त्याच्यामुळे काय होईल, ती गोष्ट तुम्हाला समजून घेण्यासाठी मदत होईल. जे काही जसं हे पेन झाली, ब्लॅकबोर्ड झाला,
माईक झाला, या ज्या काही साधनांमुळे मला तुम्हाला शिकवण्यासाठी मदत होत आहे ते पण चांगल्या प्रकारे, म्हणजे तुम्हाला समजत आहे, या गोष्टींमुळे तुम्हाला ती क्वालिटी समजत आहे. आता मी हे गोष्ट शिकवत आहो, ओके, हा पॉईंट शिकवत आहो, फॅक्टर्स अफेक्टिंग द टीचिंग, ओके. तर याच्यात टीचर्स ॲटिट्यूड, लर्नर ॲटिट्यूड हे मी पीपीटीवर तयार केलेलं आहे, ओके. आणि हे पीपीटी मी तुम्हाला दाखवत आहो, तर या पीपीटीचा तुम्हाला फायदा होत आहे, ओके. तर म्हणजे याच्या फायदा होत आहे म्हणजे जे काही मी शिकवत आहो ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत आहे, चांगल्या प्रकारे समजत आहे. तर सपोर्ट मटेरियल म्हणजे हे झालं, जसं की इथं लिहूत आपण, जसं की बोर्ड, पीपीटी. आता मी तुम्हाला सांगितलं एखादं डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं असेल, एखादा एक्सपेरिमेंट दाखवायचा असेल, तर ते मी मटेरियल, ते आयटम सर्व काही इथं घेऊन येईल, ओके. ते सारे मटेरियल त्याला आपण याच्यात मी, जसं की एक मटेरियल तुम्हाला काय एक्झाम्पल काय सांगितलं मी, पृथ्वीचं, तुम्हाला पृथ्वीबद्दल सांगायचं आहे की इकडे आफ्रिका आहे, इकडे एशिया आहे, ओके. तर त्याच्यासाठी मी काय करेल, ग्लोब घेऊन येईल, ओके. तर ते ग्लोब, अजून अशा बऱ्याच काही गोष्टी आहे की जे शिकवताना मी वापरेल, शिक्षक वापरेल, कशासाठी, विद्यार्थ्यांना ते पॉईंट समजण्यासाठी, ओके. जेव्हा शिक्षक एखादी वस्तू वापरतो कशासाठी, तर तो पॉईंट, तो टॉपिक विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी, तर त्याच वस्तूला आपण सपोर्टिंग मटेरियल म्हणतो, ओके. सपोर्ट मटेरियल, जे काही गोष्टी मी, त्या गोष्टींचा मी हेल्प घेईल, ओके. मी पेनचा हेल्पच घेतो, बोर्डचा हेल्पच घेतो की तुम्हाला हा पॉईंट समजून सांगण्यासाठी. तर हे सर्व काही सपोर्ट मटेरियल झाले. सपोर्ट मटेरियल टीचर्सला हेल्प करतील विद्यार्थ्यांना पॉईंट समजून सांगण्यासाठी, ओके. आफ्टर दॅट इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज. तर इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीजमध्ये नेमका शिक्षक शिकवत कसा आहे, ओके. शिक्षकाची पद्धत काय आहे शिकवण्याची, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीजमध्ये शिकवण्याची पद्धत काय आहे नेमकी. आता बऱ्याचदा काय होतो, टीचर सेंटर मेथड, लर्नर सेंटर मेथड, याच्यातही 2-3 म्हणजे पद्धती आहे शिकवण्याच्या, ओके. शिकवण्याच्या सुद्धा पद्धती राहतात. तर हे काय नाही, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज म्हणजे एक प्रकारची शिकवण्याची पद्धत, नेमका शिक्षक शिकवत कसा आहे, ओके. त्याची पद्धत कशी आहे, पॉईंट सांगण्याचा टेक्निक कशी आहे. ते जर तुम्ही एखाद्या वेळेस विचार करा, जर एखादं लेक्चर 2-3 घंट्याचं असेल, ओके. राहतात आपले लेक्चर, आपण केलेले आहे 3-3 घंट्याचे लेक्चर सुद्धा केलेले आहे, ओके, आपल्या कोर्सच्या वेळेस. तर त्या 3 घंट्याच्या लेक्चरमध्ये जर मी तुम्हाला एकाच पद्धतीनं जर शिकवत असेल, ओके, सिंपल एका टेक्निकनं, तर तुम्ही 3 घंटे 100% कुठे ना कुठे तरी बोर होसाल, ओके. 100% होसाल, कुठे ना कुठे तरी तुम्हाला थोडं माइंड डायवर्ट होईल, किंवा घरची आठवण येईल, बाहेरची आठवण येईल, कुठची ना कुठची आठवण होईल, आणि डेफिनेटली यू विल गेट डायवर्टेड, ओके. लाईक नाव आय गॉट डायवर्टेड ना, लाईक दॅट ओनली यू विल गेट डायवर्टेड. मी डायवर्ट त्याच्यामुळे झालो, जस्ट वन पर्सन कम, ओके. सो लाईट ऑन, इट्स नॉट अ पॉईंट. हां, तर तुम्ही डायवर्ट होसाल, ओके. तर शिक्षकाचं काम काय, विद्यार्थ्याला, स्टुडंट्सला फुल फोकस ठेवलं पाहिजे 3 घंटे. तर त्यांना अशा पद्धती वापरल्या पाहिजे की विद्यार्थ्यांना बोर झालं नाही पाहिजे, ओके. आता मी 1 घंटा शिकवत आहो, तर शिकवण्या नुसतं तुम्हाला मी जर शिकवतच असेल, तुम्हाला 100% बोर होईल. तर शिकवताना जर मी त्या जागी काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवले, ओके, काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवले, तुमचा ब्रेनचे टेंडन्सी ते वाढेल. जेव्हा समजून घेताना तुम्ही फक्त ऐकून घ्यायला, तुमचे कान आणि दिमाग चालू आहे, पण जेव्हा मी एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सांगेल तेव्हा तुम्ही तुमचा ब्रेनचा सुद्धा यूज करताल, ओके. आता मला माहित नाही कोणाजवळ किती ब्रेन आहे, पण तुम्ही त्या ब्रेनचा सुद्धा यूज करसाल, काहून, ते एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी. जेव्हा तुम्ही एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करसाल तर काय होईल, तुम्ही ब्रेनवर प्रेशर टाकसाल, त्याच्यामुळे तुमचं माइंड डायवर्ट होणार नाही, ओके. तर अशा हे शिक्षकावर आहे की हे कशा पद्धती वापरतो शिकवताना, ओके. त्याच्यात 2-3 पद्धती आहे. हे आपण जे टीचर्स, लर्नर सेंटर, अजून लेक्चर मेथड, हे अजून बऱ्याच काही पद्धती आहे, हे आपण नंतर डीपमध्ये पाहूया, आत्ता नाही, ओके. नंतर बघायचे आपल्याला, हे जे की आपला पुढचा पार्ट आहे, 1-2 लेक्चर नंतरचा, ओके. आफ्टर दॅट टीचिंग लर्निंग एन्व्हायरमेंट, ओके. आता टीचिंग लर्निंग एन्व्हायरमेंट कसं आहे, आता इथं आपला वर्ग चालू आहे, ओके. इथं आपण शिकत आहोत, नंतर बाजूला जर कोणाचं लग्न असेल, तिथं डीजे वगैरे वाजत असेल, अभ्यास होईल का योग्य, शिक्षकाला शिकवताना प्रॉब्लेम जाणार की नाही, 100% जाणार. विद्यार्थ्याला समजण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी प्रॉब्लेम जाणार की नाही, 100% जाणार, ओके. सो टीचिंग लर्निंग एन्व्हायरमेंट सुद्धा बेस्ट असला पाहिजे. तर तुम्ही वर्ग अशा इथं चालू आहे आपला, बाजूला जर काही आरडाओरडा चालू आहे, काही खूप आवाज चालू आहे, ओके,
होतो असं बऱ्याचदा होतो, किंवा बाहेरच्या एखाद्या वेळेस 2-3 शाळा एकाला म्हणजे कनेक्टेड राहते एकमेकाला. एखाद्या शाळेमध्ये गॅदरिंग असते, तर त्या शाळेमध्ये गॅदरिंग असल्यामुळे या शाळेला सुट्टी द्यावा लागतो. का द्यावा लागतो? कारण की त्या शाळेमध्ये एवढा डीजेचा आवाज राहील की इथं काय शिकवत आहे शिक्षक आणि काय विद्यार्थी शिकत आहे, या दोघांचं कॉम्बिनेशन जुळणार नाही. ओके, दॅट कॉम्बिनेशन विल डेफिनेटली गो टू यू नो वेअर. ओके, सो टीचिंग लर्निंग एन्व्हायरमेंट सुद्धा बेस्ट असलं पाहिजे. ओके, हे सर्व काही गोष्टी आहेत की जे टीचिंगला अफेक्ट करणार आहे. ओके, तर तुम्हाला याचं मिनिंग जरी लक्षात नाही ठेवलं तरी तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. कारण की ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारतील तर प्रश्न काय येईल, विच इज द पॉईंट्स ऑर विच इज द फॅक्टर विच अफेक्ट द टीचिंग. ओके, मग त्या पॉईंट्समध्ये हे पॉईंट्स राहतील, टीचर्स ॲटिट्यूड, लर्नर्स ॲटिट्यूड, सपोर्ट मटेरियल, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. ओके, टीचिंग लर्निंग इन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक फॅक्टर. ओके, आता हे इकॉनॉमिक फॅक्टर कोणाचा तुम्ही विचार करा. जर शाळेजवळ पैसाच नसेल, ओके, त्या शाळेजवळ पैसाच नसेल तर शाळा वेगवेगळे साधन घेऊ शकतील का? म्हणजे जस्ट इमॅजिन करा, एक शाळा आहे, त्या शाळेजवळ काही साधनच नाही आहे. ते स्क्रीन बोर्ड घेईल का? नाही. ते ब्लॅकबोर्ड घेईल का? नाही. एकाच बोर्डवर बोर्ड खराब असेल त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करेल. जे डेमॉन्स्ट्रेशन दाखवण्यासाठी किंवा जे एखादा प्रॅक्टिकल किंवा एखादा एक्सपेरिमेंट दाखवण्यासाठी जे साधन आपल्याला आवश्यक आहे, ओके, जे साधन आपल्याला आवश्यक आहे ते साधन ते आणतील का? नाही आणतील. स्पोर्टमध्ये खर्च करतील का? नाही करतील. सायन्स एक्झिबिशनमध्ये म्हणजे जिथं आवश्यक आहे खर्च करण्यासाठी खर्च करतील का? नाही करतील. वर्गात लाईट किती लावेल? शाळेजवळ पैसाच नाही, लाईट बंद ठेवतील, काहून तर बिल येऊ नये म्हणून. ओके, म्हणजे अशा आहेत बऱ्याच कंडिशन असं होतो. आता प्रायव्हेट शाळेमध्ये तर पैसा राहतोच, पण अशा बऱ्याच प्रायव्हेट शाळा राहते की आता नवीन खेड्याला जे खेडेगाव आहे तिथं नवीन प्रायव्हेट शाळा येत आहे. मग ते प्रायव्हेट शाळा कशात राहते? टीनाच्या वगैरे याच्यात राहतात. मग तिथे एखाद्या वेळेस जरी त्या माणसानं प्रयत्न केला एक नवीन चांगली गोष्ट करण्याची, पण तो कुठं पैशांना हारला तर मग ते त्याच्या या इकॉनॉमिक फॅक्टरमध्ये 100% म्हणजे जर फरक पडला तर कुठं ना कुठं त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा त्याचा फरक पडणारच झाला. ओके, शिक्षकाला जर पेमेंट भेटली नाही, ओके, शिक्षकाला जर चांगली पेमेंट भेटली नाही, शिक्षक मनातून शिकवल का? आता त्या शिक्षकाच्या याच्यावर आहे. ओके, काही शिक्षक चांगले असतात, शिकवतात, काही शिक्षक as a different point different. Okay, so they will not teach. Okay, it depend on the teacher, it depend on their attitude, it depend on that person. Okay, it doesn't depend on the students. Okay, that's why economic factor also matters. तुम्ही विचार करा, तुमच्याजवळ पैसे नसेल, जास्त पैसा नसेल, तुम्ही चुपचाप काहीतरी साधं सुद्धा जेवसाल. ओके, जर तुमच्याजवळ चांगले पैसे असेल, तुमचं इकॉनॉमिक कंडिशन चांगली असेल, तुम्ही काय असाल? हॉटेलला जासाल, कधी या हॉटेलला कधी त्या हॉटेलला. ओके, आय नो यू ऑल बॅचलर्स लाईक दॅट. असं करसाल. ओके, तर इकॉनॉमिक फॅक्टर जसा शाळेला प्रत्येक फील्डमध्ये अफेक्ट करतोच. ओके, इकॉनॉमिक फॅक्टर चांगलं असेल, तुम्ही इमॅजिन करा एखाद्या शाळेमध्ये इकॉनॉमिक फॅक्टर इतकं स्ट्रॉंग असेल, ते शाळेमध्ये किती म्हणजे शाळेमध्ये तुम्ही गेले तुम्हाला समजेल. त्याच्या भिंती कलर झालेल्या वेगवेगळ्या चांगल्या ड्रॉइंग, की ज्या ड्रॉइंगकडे पाहून आपण मोटिवेट झालो पाहिजे, स्किल डेव्हलप झाली पाहिजे. त्या ड्रॉइंगकडे पाहून आपली स्किल डेव्हलप होते की चित्र असं आहे, यात तिथे काहीतरी सांगण्याचा उल्लेख म्हणजे प्रयत्न करत आहे, तो चित्र बोलकी चित्र राहतात त्या भिंतीवर. ओके, अंदर गेले तर इथं स्क्रीन राहते, स्क्रीनच्या वर हे राहते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं, अजून वेगवेगळे प्रॅक्टिकलसाठी लहान लेकरांसाठी वर्गाच्या आतच प्लेग्राऊंड तयार करतात ते, की त्यांची स्किल डेव्हलप झाली पाहिजे म्हणून वेगवेगळे प्रयत्न करतात ते. जर चांगला पैसा असेल तर, त्या जागी पैसा नसेल तर वर्गाच्या आत प्लेग्राऊंड राहील का? नाही. प्लेग्राऊंड एकच राहील की जे बाहेर जाऊन खेळणे. ओके, लहान लेकरं नर्सरी KGचे लेकरं कसे खेळणार आहे? बाहेर नाही खेळू शकत. तर असे वेगवेगळे कंडिशन असतात की ते इकॉनॉमिक फॅक्टरमुळे सुद्धा फरक पडतो. आफ्टर दॅट क्लासरूम मॅनेजमेंट. ओके, क्लासरूम मॅनेजमेंट. आता जर एका वर्गात एक शिक्षक आहे आणि वर्गाची कॅपॅसिटी म्हणजे कॅपॅसिटी म्हणजे साईजनुसार म्हणता. ओके, या साईजनुसार तर 40 विद्यार्थी चांगले वेल सीटेड बसू शकतात. ओके, तर तो शिक्षक 40 विद्यार्थ्यांना चांगलं समजून सांगू शकतो. पण त्याच जागी एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गाला जर शिकवत असेल, म्हणजे एका वर्गात 100 विद्यार्थी बसलेले आहेत, तिथं आवाज जाणार नाही, त्याच्या तिथपर्यंत आवाजही जाणार नाही त्याला, जो तो सांगण्याचा प्रयत्न करता. ओके, द टीचर इज ट्राईंग टू टीच सम पॉईंट्स, ही विल नॉट क्लॅरिफाय हिज पॉईंट्स. ओके, त्याला सांगता येणार नाही. क्लासरूम मॅनेजमेंट व्यवस्थित असलं पाहिजे. ओके, जसं की आजकाल चांगलं झालेलं आहे, बऱ्याच मॅक्झिमम स्कूलमध्ये क्लासरूम मॅनेजमेंट तरी सध्याच्या कंडिशनला बेस्ट आहे. ओके, सो इट शुड बी बेस्ट. आफ्टर दॅट टीचिंग ट्रेनिंग ऑर एक्सपिरियन्स. एक तर टीचर्सला ट्रेनिंग. आता तुम्ही हे शिकत आहात, हे जे काही शिकत आहात तुम्ही, हे तुमची ट्रेनिंगच आहे.
एक प्रकारची. कारण की हा जो पॉईंट आहे हा कोण शिकत आहे, जो की महाराष्ट्र सेटसाठी प्रिपेअर करत आहे. ओके, जो की महाराष्ट्र सेटसाठी प्रिपेअर करत आहे. महाराष्ट्र सेटसाठी प्रिपेअर कोण करत आहे, की ज्याला समोर जाऊन एक आता असिस्टंट प्रोफेसर म्हणा, असोसिएट प्रोफेसर म्हणा, प्रोफेसर म्हणा, हे ज्याला कोणाला व्हायचं आहे तो महाराष्ट्र सेटसाठी प्रिपेअर करत आहे. ओके, म्हणजे तुम्ही एक प्रकारचे टीचर होता समोर जाऊन. तर हे ह्या गोष्टी तुम्हाला हे आम्ही का शिकवत आहोत, की टीचिंग बेस्ट कशी असली पाहिजे. हा पॉईंट त्याच्यासाठी आहे की टीचिंग बेस्ट कशी असली पाहिजे. खरंकार हा टॉपिक विद्यार्थ्यांसाठी नाहीच आहे, म्हणून त्याचं नावच आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. ओके, या लेसनचं नाव काय आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड. टीचिंग ॲप्टिट्यूड. तर हे स्पेशली टीचर्ससाठीच आहे. ज्यावेळेस तुम्हाला ट्रेनिंग वगैरे दिल्या जाईल त्यावेळेस हा पॉईंट तुम्हाला तिथं वापस शिकवला जाईल. तर यू आर लकी दॅट आय एम टीचिंग दिस पॉईंट हिअर ओनली. आताच शिकून घ्या. ओके, 100% तुम्हाला ट्रेनिंग फॅकल्टीमध्ये पण हा पॉईंट शिकवला जाणार आहे. कारण की या लेसनमध्येच हे सांगितलेलं आहे की टीचर्सना विद्यार्थ्यांना कशा कशा प्रकारे शिकवलं पाहिजे, कोणकोणत्या पद्धतीने शिकवलं पाहिजे, टीचर्स शिकवण्याची लँग्वेज कशी असली पाहिजे, लेवल काय असली पाहिजे, या सर्व गोष्टी यात सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे खरं का समजा हा जो चॅप्टर आहे हा टीचर्ससाठीच आहे. मीन्स फ्युचर टीचर्स जे काही फ्युचरमध्ये लाईफमध्ये टीचर्स होणार आहेत त्यांच्यासाठीच आहे स्पेशली हा टॉपिक. ओके, तर विद्यार्थ्यांसाठी नाहीच आहे. आणि जे कोणी ही व्हिडिओ बघत आहे ते विद्यार्थी नाही आहे, ही इज द फ्युचर टीचर और शी इज द फ्युचर टीचर. ओके, तर नो प्रॉब्लेम. तर टीचिंग ट्रेनिंग एक्सपिरियन्स, एकतर त्याला ट्रेनिंग दिलेली आहे का किंवा त्या टीचरला एक्सपिरियन्स आहे का हा सुद्धा मॅटर करतो. जर त्याची ट्रेनिंग चांगली झालेली असेल किंवा त्याला एक्सपिरियन्स चांगला असेल तर ही विल टीच द बेस्ट क्वालिटी, बेस्ट कंटेंट. ओके, he can give the best quality content. After that, the effective teaching. Okay, effective teaching. Effective आता इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय. आता आपण पहिले बघितलं की टीचिंगला अफेक्ट काय काय करू शकते, प्रभावित काय काय करू शकते. आता इफेक्टिव्ह टीचिंग. आता इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय, बेस्ट टीचिंग. ओके, इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय, द बेस्ट टीचिंग फ्रॉम वेअर you can get the best maximum outcome from the maximum people or maximum student. त्याला आपण ॲरो मध्ये लिहू शकतो, मॅक्झिमम ओके आउटकम फ्रॉम मॅक्झिमम स्टुडंट्स. ओके, कारण की मॅक्झिमम आउटकम फ्रॉम मॅक्झिमम स्टुडंट्स का म्हटलं मी तर, कारण की जर एखादा शिक्षक शिकवत आहे, ओके, एखादा शिक्षक जर शिकवत आहे 40 विद्यार्थ्यांना आणि 40 विद्यार्थ्यांपैकी फक्त एकच जर विद्यार्थी 90 किंवा 95% घेत असेल किंवा 90 to 95% घेत असेल, ओके, एकच विद्यार्थी, आणि बाकीचे 39 विद्यार्थी 75च्या खाली असतील, म्हणजे 70 ते 75च्या रेंजमध्ये असतील. ओके, तर याच्यावरून तुम्ही असं म्हणू शकत नाही की तो विद्यार्थी टॉपर आला म्हणून शिक्षकानं खूपच बेस्ट शिकवलं. ओके, तो विद्यार्थी स्वतःच्या स्किलवर सुद्धा टॉप येऊ शकतो. एखादा विद्यार्थी राहतो की त्याला शिकवायची काहीच गरज राहत नाही, तो ऑलरेडी वेल प्रिपेअर्ड राहतो. काहून तर त्याची पॅरेंट्स त्या लेवलचे असतात, पॅरेंट्स त्याची तयारी करून घेतात. ओके, पॅरेंट्सचा हात त्या डोक्यावर राहतो नेहमी, म्हणजे त्याच्याकडून अभ्यास करून घेतात, डेली असाइनमेंट, डेली सब्जेक्ट्स कव्हर करून घेतात. ओके, तो मॅक्झिमम आउटकम फ्रॉम मॅक्झिमम स्टुडंट. पण त्याच जागी जर 40 पैकी जर 20 ते 22 विद्यार्थी जर 80-85च्या वर जर असतील, 85% वर जर असतील 20 ते 22 विद्यार्थी, आणि उरलेले 10-18 विद्यार्थी जर 75 ते 80च्या रेंजमध्ये असतील, तर 100% तुम्ही म्हणू शकता की टीचर गिव्ह हिज बेस्ट. ओके, 100% त्या टीचरनं बेस्ट कंटेंट दिलं, बेस्ट क्वालिटी दिली. कारण की याचं इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय, जिथं मॅक्झिमम आउटकम यायला, म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थी चांगल्या टक्क्यानं पास व्हायले किंवा मॅक्झिमम विद्यार्थ्यांना चांगलं नॉलेज भेटायला किंवा मॅक्झिमम विद्यार्थी चांगल्या पर्सेंटेजनं पास होत आहे, त्यालाच आपण इफेक्टिव्ह टीचिंग म्हणत आहोत. आपल्याला इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे त्याला काय, काहीतरी आउटकम भेटला पाहिजे ना. जर मी शिकवत आहो, ओके, मला काही आउटकमच भेटत नाही आहे. आउटकम म्हणजे काय, विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी जर फेलच होत असतील सगळे विद्यार्थी, तर 100%च्या शिक्षकाला पण काही ना काही गुन्हा आहे. जितका 50% विद्यार्थ्यांचा आहे तितकाच 50% शिक्षकाचा सुद्धा आहे. त्यामुळे जेव्हा टीचिंग इफेक्टिव्ह केव्हा राहील, जेव्हा लर्निंग इफेक्टिव्ह राहील. ओके, जेव्हा शिकणारा चांगला शिकेल, शिकवणारा चांगला शिकवेल, बोथ थिंग्स आर द बेस्ट. ओके, both things are the best. It should be the both thing. So from him is the effective teaching, the maximum outcome from the maximum students. हा माझं म्हणणं आहे. ओके, दिस इज माय पॉईंट. ओके, यू विल गेट आउटसाइड ओनली दॅट मॅक्झिमम आउटकम. ओके, अरे मॅक्झिमम आउटकम आहे
पण जर तुम्ही एकाच विद्यार्थ्याकडून जर मॅक्झिमम आउटकम घेत असतील तर बरेच सध्याच्या कंडिशनला बरेच क्लासेस असे करतात की फक्त 4 विद्यार्थ्यांचे फोटो लावतात. त्यांच्याकडे शिकलेले आणि 5 ते 6 विद्यार्थी असतात. 5 ते 6 विद्यार्थी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकतात. रिझल्ट लागल्यावर फक्त 4 विद्यार्थ्यांचे फोटो लावतात आणि ते 4 विद्यार्थी टॉपर असतात आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचे एकाचेही फोटो लागत नाही. का? कारण की ते एक तर फेल्युअर असतात किंवा ॲव्हरेज स्टुडंट असतात किंवा नॉर्मल स्टुडंट असतात त्याचमुळे. ओके. आणि इथे फक्त 4 विद्यार्थ्यांचे फोटो लागतात जे की टॉपर होतात. ओके. पण मी त्याला म्हणतो की त्या जागी टीचिंग इफेक्टिव्ह झाली नाही. कारण की जर 5,000पैकी जर 4 विद्यार्थी जर टॉपर येत असतील तर होऊ शकते त्यांच्या स्वतःच्या स्किलमुळे आले असेल टॉप. पण त्याच जागी जर 4,000 विद्यार्थ्यापैकी 3,000 विद्यार्थी जर क्वालिफाय होत असतील चांगल्या याने, 100% आपण म्हणू शकतो की त्या कोचिंगमध्ये दम आहे. दॅट कोचिंग इज द बेस्ट मोर दॅन दॅट कोचिंग. त्या जागी 4 विद्यार्थी फक्त 4 विद्यार्थी टॉप आले आणि 10-15 विद्यार्थी क्वालिफाय झाले, बाकीचे क्वालिफाय नाही झाले. नीटचं असते किंवा JEEचं असते, त्याचा एक एक्सपिरियन्स घ्या, एक्झाम्पल घ्या. ज्यावेळेस आपण 11वी-12वीला बरेच विद्यार्थी नीटची प्रिपरेशन करत होते तर बऱ्याच कोचिंगला काय होतात फक्त 4 विद्यार्थी टॉप येतात, त्यांचा फोटो लागतात जागोजागी मोठ्या मोठ्या बॅनरला. बाकीचे विद्यार्थी एक तर क्वालिफायच होत नाही आणि झाले तरी फक्त 5-6 विद्यार्थी अजून क्वालिफाय होतात. म्हणजे टोटल 4,000पैकी फक्त 20 ते 25 विद्यार्थी क्वालिफाय होतात. आणि दुसरीकडे 4,000पैकी जवळपास 2,000पैकी म्हणजे जवळपास इमॅजिनरी एक वर्ड सांगतो, जर 4,000पैकी 2,000 विद्यार्थी जर फक्त क्वालिफाय जरी होत असतील तरी दॅट टीचिंग इज बेस्ट बिकॉज दे आर गेटिंग मॅक्झिमम आउटकम. मॅक्झिमम आउटकम कुठं भेटत आहे? त्या जागी की तिथं 4,000पैकी 2,000 विद्यार्थी क्वालिफाय होत आहे, नाही की तिथे 4,000पैकी फक्त 20 ते 25 विद्यार्थी क्वालिफाय होत आहे. ओके. सो देअर शुड बी द मॅक्झिमम आउटकम, तेव्हाच इफेक्टिव्ह टीचिंग राहील. त्याच्यात की बिहेवियर आणि हेल्पफुल बिहेवियर. ओके. म्हणजे टीचिंगला इफेक्टिव्ह करण्यासाठी 2 प्रकारचे पॉईंट सांगितलेले आहे, म्हणजे की बिहेवियर आणि हेल्पफुल बिहेवियर. आणि याच्यात पण की बिहेवियरचे काही पॉईंट्स आहे आणि हेल्पफुल बिहेवियरचे पॉईंट्स आहे. जे नियम आपण वापरून आपली टीचिंग इफेक्टिव्ह करू शकतो. ओके. आपली टीचिंग इफेक्टिव्ह करू शकतो. समजलं? इतकी आयडिया आली. आता आपण याच्यावर की बिहेवियर आणि हेल्पफुल बिहेवियर बघूया. ओके. की बिहेवियर आणि हेल्पफुल बिहेवियर हे पॉईंट्स वापरून आपण 100% आपली टीचिंग बेस्ट करू शकतो, नंबर 1 करू शकतो. ओके. ग्रीटिंग एक जस्ट अ सेकंड. ऑनलाइन हाँ चालू है. धक धक होने लगा था मुझे इधर. ओके. स्क्रीन एकदम जाम हे झाली, स्ट्रॉंग थांबली होती, हँग झाली. ओके. सो की बिहेवियर आणि हेल्पफुल बिहेवियर. सो आफ्टर दॅट द की बिहेवियर, यू कॅन रिमेंबर दिस की बिहेवियर फ्रॉम दिस वर्ड LITES, लाईट्स. ओके. 5च की बिहेवियर आहे. की बिहेवियरवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की विच आर फ्रॉम द फॉलोइंग इज द की बिहेवियर. ओके. म्हणजे की बिहेवियर म्हणजे असणं आवश्यकच आहे, नेसेसरी, कंपल्सरी. ओके. नेसेसरी. ओके. किंवा कंपल्सरी म्हणजे टीचिंग करताना हे पॉईंट्स वापरणं आवश्यकच आहे, इम्पॉर्टंट आहे, नेसेसरी आहे, काय म्हणायचं मला, म्हणजे की बिहेवियर्स वापरावंच लागेल. जसं जगण्यासाठी पाणी प्यावंच लागेल तसं टीचिंग करताना हे पॉईंट्स वापरावंच लागेल. ओके. जगण्यासाठी गाडी घ्यायची की नाही घ्यायची हे आपल्या इच्छेवर आहे, घ्या किंवा नका घेऊ, ते म्हणजे हेल्पफुल बिहेवियर. जर गाडी घेतली तर आपला थोडाफार प्रॉफिट होईल, थोडाफार लॉस होईल. ओके. इट्स डिपेंड ऑन इंडिव्हिज्युअल लाईफ. ओके. त्याच प्रकारे की बिहेवियर आणि हे हेल्पफुल बिहेवियर हे काय आहे, नेसेसरी आहे, इम्पॉर्टंट आहे, कंपल्सरी आहे. हेल्पफुल बिहेवियर समोर बघूया आपण जस्ट 5-6 स्लाईड नंतर, पण इतकं लक्षात घेऊन घ्या. हेल्पफुल बिहेवियर म्हणजे की तुमच्या मनावर आहे, तुम्ही ते पॉईंट्स वापरू सुद्धा शकता, वापरू नाही सुद्धा शकत. ओके. तुमच्यावर डिपेंड, इट डिपेंड्स ऑन यू वेदर यू वॉन्ट टू यूज इट ऑर नॉट, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. ओके. दॅट डिपेंड तुमच्यावर आहे. ओके. सो हिअर लेसन क्लॅरिटी. फर्स्ट पॉईंट काय, लेसन क्लॅरिटी. लक्षात ठेवा की बिहेवियर जे काही L वरून लेसन क्लॅरिटी, I वरून इन्स्ट्रक्शन व्हेरायटी. इन्स्ट्रक्शन व्हेरायटी टीचर्स टास्क ओरिएंटेशन. टीचर टास्क ओरिएंटेशन कशावर येईल, T वरून. ओके. आफ्टर दॅट E वरून एंगेजमेंट इन द लर्निंग प्रोसेस, पाथ स्टडी स्टुडंट सक्सेस रेट. ओके. तर हे काही पॉईंट्स आहेत थोडे. So what I was trying to say, key behavior lights, it's necessary or compulsory. Okay. की बिहेवियरला
पार्ट कसं ठेवायचं, लक्षात कसं ठेवायचं, लाईट करून LITES. ओके, हा एखादा प्रश्न येऊ शकतो याच्यावरून. विच आर द फॉलोइंग इज द की बिहेवियर विच इज द इम्पॉर्टंट फॉर द टीचिंग और विच इज द कंपल्सरी फॉर द टीचिंग. ओके, दे कॅन आस्क डायरेक्टली. लक्षात ठेवा, हा प्रश्न ते विचारू शकतात. सो आफ्टर दॅट द लेसन क्लिअरिटी. ओके, जेव्हा आपण एखादा मुद्दा शिकवत आहोत, ओके, एखादा टॉपिक शिकवत आहोत, ग्राउंड लेवल, ओके, सिंपल किंवा ग्राउंड लेवल लँग्वेजमध्ये किंवा भाषेमध्ये पॉईंट आपण समजून सांगितला पाहिजे. ओके, कुठून, सिंपल किंवा ग्राउंड लेवलपासून. जर एखादा मी तुम्हाला शिकवतो एखादा पॉईंट, तर ते पॉईंट जर मी तुम्हाला डायरेक्ट अंधारून जर सांगितला डिटेलमध्ये आत घुसल्यावर किंवा तिथं हायर लेवलचं नॉलेज दिलं, ते तुम्हाला लक्षात राहणार नाही. त्याच जागी जर एखाद्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला ग्राउंड लेवलपासून किंवा सुरुवातीपासून एकदम सिंपल सोप्या भाषेत जर सांगितलं, तर ते तुम्हाला मुद्दा लवकर समजेल की नाही, समजेल की नाही. आपला पॉईंट काय, इफेक्टिव्ह टीचिंग. लक्षात ठेवा. ओके, ते पॉईंट तुम्हाला लवकर समजेल, चांगल्या प्रकारे समजेल. काहून तर मी ते तुम्हाला एकदम ग्राउंड लेवल सिंपल लँग्वेज या लेवल तुम्हाला एकदम सोप्या भाषेत तुमच्या डेली म्हणजे ओके नॉर्मल भाषेत सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते पॉईंट लक्षात राहील, समजेल, तुम्हाला समजेल. म्हणजे लर्निंग इफेक्टिव्ह होत आहे, म्हणजे टीचिंग पण इफेक्टिव्ह होत आहे. शिकणाऱ्याला समजत आहे म्हणजे शिकवणाऱ्याने चांगलं शिकवलं. ओके, शिकणाऱ्याला जर समजत असेल याचा अर्थ शिकवणाऱ्यानं चांगलं समजवलं. ओके, म्हणजे हे लेसन क्लॅरिटी झाली की नाही, झाली की नाही. आफ्टर दॅट इन्स्ट्रक्शनल व्हेरायटी. ओके, आय थिंक जस्ट टेकन ओके. हा हे जे इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज झाली ती याच प्रकारे आहे. इन्स्ट्रक्शनल कुठे गेला, हां व्हेरायटी. ओके, म्हणजे की मी काय सांगितलं, शिक्षक टीचर्स कसा शिकवत आहे, ओके, कसा टीच करत आहे. टीचर कसा शिकवत आहे, शिकवताना प्रश्न विचारत आहे की नाही, तुमच्यासोबत काय म्हणते त्याला बोलत आहे की नाही, डिस्कशन करत आहे की नाही शिकवताना. एखादा पॉईंट आता मी शिकवत आहे, ओके, तुम्हाला मी डायरेक्ट प्रश्न विचारू शकत नाही कारण तुम्ही युट्यूबवर बघत आहात. ओके, तर मी तुम्हाला म्हणू शकतो की कमेंटमध्ये आन्सर करा म्हणून. ओके, तर टीचर नेमका शिकवत कसं आहे, 3 घंट्याच्या लेक्चरमध्ये फक्त एकाच पद्धतीने शिकवत आहे का, विद्यार्थ्यांना बोर करत आहे का, हे सर्व याच्यात कशात येतात, इन्स्ट्रक्शनल व्हेरायटीमध्ये. तर टीचर जर चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जर 3 घंट्यात जर शिकवत असेल, 100% तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार नाही, तुमचं लक्ष चांगलं लागेल त्या पॉईंटवर, त्या टॉपिकवर. मीन्स यू कॅन लर्न द बेस्ट. ओके, यू कॅन लर्न द बेस्ट. मग आपल्याला हेच पाहिजे की टीचिंग इफेक्टिव्ह, टीचिंग बेस्ट कशी झाली पाहिजे. याचा आउटकम काय, मॅक्झिमम आउटकम केव्हा भेटेल आपल्याला. ओके, मॅक्झिमम आउटकम केव्हा भेटेल, जेव्हा टीचर बेस्ट क्वालिटीने शिकवल, बेस्ट कंटेंटने शिकवल आणि विद्यार्थी पण बेस्ट क्वालिटीने ऐकल आणि बेस्ट कंटेंट घेईल. ओके, मॅक्झिमम आउटकम केव्हा भेटेल, जेव्हा शिक्षक एकदम बेस्ट क्वालिटी देईल, ओके, बेस्ट कंटेंट देईल, तेव्हाच मॅक्झिमम आउटकम भेटेल. इथं काय सांगितलंय, इन्स्ट्रक्शनल व्हेरायटी. शिक्षकाच्या शिकवण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहे, नेमक्या कोणत्या पद्धतीने शिकवत आहे, तो वेगवेगळ्या पद्धत वापरत आहे का, डिस्कशन घेत आहे का शिकवताना, तुम्हाला असे व्हिज्युअल दाखवत आहे का. आता इथं मला व्हिज्युअल दाखवण्याची आवश्यकता नाही आहे, तरी मी तुम्हाला PPT दाखवत आहे. ओके, तर एखादा जर असा पॉईंट आला की त्याचे व्हिज्युअल म्हणजे तुम्हाला काही व्हिडिओ किंवा काही फोटोग्राफ दाखवायची जर गरज पडली तर मी दाखवले पाहिजे. नाही तर शिक्षक काय म्हणाल, जस्ट इमॅजिन करा की तुम्ही तिथं आहात, असं आहात, तसं नसते. शिक्षकानं दाखवलं पाहिजे. एखाद्या वेळेस व्हिज्युअल किंवा ऑडिओ दाखवल्याच नाही, ऑडिओ ऐकवल्या जाते, व्हिडिओ दाखवली पाहिजे. ओके, कारण त्यावेळेस तुम्हाला समजेल ना की नाही हे असं आहेत. तर बऱ्याचदा आपल्याला सांगतात की हे देश असा आहे, या देशामध्ये नैसर्गिक सुंदरता खूप आहे, म्हणजे नॅचरल जे पहाडं झाडं ते चांगले आहेत, तिथं पोल्युशन नाही आहे, तिची नैसर्गिक रित्या तिथं एन्व्हायरमेंट खूप स्ट्रॉंग आहे तिथं, त्याच्यामुळे तिचे लोक जास्त वर्ष जगतात. ओके, असं काही जर सांगितलं गेलं त्याच कंडिशनचा तिथचा जर त्या देशातला ओरिजिनल व्हिडिओ दाखवला, ओके, ते तुम्हाला लक्षात राहील, लवकर लक्षात राहील, ते तुम्ही विसरू शकणार नाही. ओके, जसं लहान लेकराला सांगतात की नाही याला पोळी म्हणायचं, पोळी ही भाजी,
त्याला दाखवू समजतात, खाऊ समजतात. ओके, त्याला व्हिज्युअल दाखवल्या गेले. ओके, त्यांना व्हिज्युअल दाखवल्या गेले. त्याच्या आईनं बेस्ट कंटेंट दिलं त्याच्या आईने. ओके, कारण की लहान बाळाला त्याची आई शिकवते. आईने शिकवलं त्या बाळाला की ही पोळी आहे, ही भाजी आहे. तसंच इथं शिकवण्याची पद्धत चांगली असली पाहिजे. विद्यार्थ्यांना बोर नाही गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांना बोर जर गेलं तर शिक्षक शिकवणारे तर त्यात काय डोक्यात जाणार नाही. त्यामुळे शिक्षकांना वेगवेगळ्या पद्धती वापरल्या पाहिजे शिकवण्याच्या. 2-3 टेक्निक्स वापरल्या पाहिजे. ओके, मधात थोडे एखादे व्हिज्युअल दाखवले पाहिजे, थोडं डिस्कशन केलं पाहिजे. अजून जमलं तर थोडे एज्युकेशनल जे जे योग्य होईल त्या सब्जेक्टला रिलेटेड. ओके, जर एखादा फिजिक्स शिकवत आहे, फिजिक्स शिकवताना त्यांनी त्या पॉईंटनुसार गेलं पाहिजे. ओके, शिकवताना त्या विद्यार्थ्याचा शिक्षकाचा पहिला पॉईंट राहायला पाहिजे की 3 घंटे कमीत कमी जितका वेळ तो शिकवणार आहे तितका वेळ विद्यार्थ्याचं डिस्ट्रॅक्शन झालं नाही पाहिजे. तर ते कसं करायचं त्या शिक्षकावर डिपेंड आहे. ओके, ते शिक्षकावर डिपेंड आहे. कारण की विद्यार्थ्याचं मन तर आजूबाजूला कुठे ना कुठे जाणारच आहे. कारण की मन तर काय उसको आवारा मन आहे. ओके, कुठे फिरण्यासारखं मन आहे, कुठे फिरत होतो. जरी तो वर्गात बसून असेल तरी त्याचा आता दिमाग कुठे असेल, चहाच्या टपरीवर. ओके, किंवा पोह्याच्या गाड्यावर. ओके, कुठं ना कुठं, किंवा मित्राच्या गाडीवर. ओके, असं वेगवेगळ्या जागी त्याचं मन राहते. त्याच्या मनाला पंख दिलेले आहे देवानं. ओके, तो उडत राहतो. त्याच्यामुळे हे सगळं टीचर्सवर डिपेंड आहे. टीचरची पद्धत काय शिकवण्याची काय आहे. ओके, जास्त टाइमपास नाही करत. ओके, समोर जाऊया. टीचर टास्क ओरिएंटेशन. ओके, टीचर टास्क ओरिएंटेशन. आफ्टर दॅट एंगेजमेंट इन द लर्निंग प्रोसेस. आफ्टर दॅट स्टुडंट सक्सेस रेट. टीचर टास्क ओरिएंटेशन. आता एक पॉईंट घ्या. आता मी तर आलो. ओके, आता आपण किती वाजले, 10:46. ओके, 10:46. तर इमॅजिन करा की तुमचं एक 11 वाजता लेक्चर आहे कोणाचं तरी. ओके, 11 ते 12 एक लेक्चर आहे, 1 घंटा. आणि तुमचा शिक्षक जर 11:30 वाजता येत असेल तुम्हाला शिकवण्यासाठी. ओके, 11:30 वाजता जर येत असेल तुम्हाला शिकवण्यासाठी, एक तर तो लेट येईल घाईगडबडीत. ओके, ते लेट आल्यामुळे त्याचं एक तर मेंटल कंडिशन जाग्यावर येणार नाही. ओके, त्याचं जे मेंटल कंडिशन आहे जाग्यावर येणारच नाही. तो घाईगडबडीत राहील. त्याला जो पॉईंट शिकवायचा आहे तो पुन्हा घाई गडबडीत शिकवेल. ओके, पुन्हा तो पॉईंट तो काय करेल, घाई गडबडीत शिकवेल. ज्याला त्या शिक्षकाला जे काही पॉईंट शिकवायचा आहे, एक तर तो लेट आला, 11च्या जागी 11:30 आला, मग तो शिकवायचा आहे तो घाई गडबडीत शिकवेल. डिटेलला जाणार नाही, ग्राउंड लेवलला जाणार नाही, सिम्पल लँग्वेजमध्ये राहणार नाही. वेगवेगळ्या त्याची हायली वेल क्वालिफाईड लँग्वेज वापरेल आणि ते लँग्वेज तुमच्या डोक्यात जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला ते काही समजणार नाही. ओके, तर त्याच्यासाठी टीचर टास्क ओरिएंटेशन म्हणजे काय, तर तुम्हाला टीचर्सनी मॅक्झिमम टाइम. ओके, मॅक्झिमम टाइम टीचिंगला दिला पाहिजे. ओके, टीचिंगला दिला पाहिजे. ओके, जाऊ दे, दिला पाहिजे. मॅक्झिमम टाइम टीचिंगला दिला पाहिजे. जर तो 1 घंट्याचा जर लेक्चर असेल त्यानं संपूर्ण कमीत कमी 55 मिनिटाचं तरी लेक्चर घेतलंच पाहिजे. ओके, 1 घंट्यापैकी कमीत कमी त्यानं 55 मिनिटं तरी शिकवलं पाहिजे. ओके, 55 मिनिटाचं सुद्धा तरी कमीत कमी त्यानं लेक्चर घेतलंच पाहिजे. तरच काहीतरी टीचिंग इफेक्टिव्ह होईल, त्याची काहीतरी त्याला चांगला आउटकम भेटेल. तर तो 1 घंट्यापैकी फक्त अर्धा घंटा शिकवत असेल तर आउटकम काही भेटणारच नाही ना. ही विल नॉट गेट एनी आउटकम. जस्ट अ सेकंड. हां, ओके, ही विल नॉट गेट एनी आउटकम. जस्ट व्हॉट ऑनलाईन online student we will speak later after the class. Okay, means after this class we will discuss some things. Okay, no problem for that, don't take tension. So what was the point over teacher ask orientation. टीचर्स ना, शिक्षकानं मॅक्झिमम टाइम टीचिंगला दिला पाहिजे. 1 घंट्यापैकी जर शिक्षक जर फक्त 15-20 मिनिट शिकवत असेल, तो पण घाईगडबडीत शिकवत असेल, विद्यार्थ्यांच्या मनाची अवस्था जाणून घ्यावं तुम्ही. म्हणजे विद्यार्थ्याला काय समजणार आहे, जरी समजलं तर त्याच्या डोक्यात राहील का नाही. त्याच्यामुळेच तर वेगवेगळ्या लेवलला, वेगवेगळ्या क्लासेसला टीचिंगचा टाइम ठरवून दिलेला आहे. जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेस आपला 25 मिनिटचा एक लेक्चर राहायचा. त्यावेळेस आपण 5वी-6वीत गेलो त्यावेळेस आपला 35 मिनिटाचा लेक्चर झाला. त्यावेळेस आपण ग्रॅज्युएशनला गेलो तर आपला एक लेक्चर 50 मिनिटाचा झाला. ज्यावेळेस MScला गेलो तर MScला तर ठीक आहे ते वेगवेगळं राहते, पण ग्रॅज्युएशनपर्यंत मला आठवतो ग्रॅज्युएशनला 50 मिनिटाचा आमचा एक लेक्चर राहायचा. ओके, तर असा एखादा शिक्षक 2 लेक्चर घ्यायचा विदाऊट एनी ब्रेकेज. ओके, तर 50 मिनिट ते 100 मिनिट शिकवायचा. तर हे त्या मेंटल स्टेटमुळे त्याने टाइम वाढवला गेलेला आहे. कारण की हे एक रिसर्च केलेलं आहे की विद्यार्थ्याची मेंटॅलिटी किती वेळ बसायची आहे अभ्यास करण्यासाठी, तो अभ्यासाला किती वेळ बसू शकतो, हे एक विद्यार्थ्याची मेंटॅलिटी आहे.
हे गव्हर्नमेंटनं रिसर्च केलेलं आहे. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या वर्गाला वेगवेगळी टायमिंग दिलेली आहे. लहान लेकराची कधी क्लास 1 घंट्याची नसतो. ओके, नसते, कधीच नसते त्यांची क्लास. वयानुसार त्यांची टायमिंग हळूहळू वाढल्या गेले राहते. ओके, तर टीचरनं जर मॅक्झिमम टाइम टीचिंगला दिला तर नक्कीच त्याला चांगला आउटकम भेटेल, मॅक्झिमम आउटकम भेटेल आणि त्याची टीचिंग इफेक्टिव्ह राहील. ओके, एंगेजमेंट इन द लर्निंग प्रोसेस. आता हे टीचरचं काम आहे. हे टीचरचं काम आहे की विद्यार्थ्यांना एंगेज करणं लर्निंग प्रोसेसमध्ये. शिकवताना त्यांना प्रश्न विचारणे, शिकवलेला मुद्दा त्यांच्यासोबत डिस्कस करणे. ओके, शिकवलेला मुद्दा त्यांच्यासोबत डिस्कस करणे किंवा त्यांचे डाऊट्स विचारणे, म्हणजे विद्यार्थ्यांना एंगेज करा लर्निंग प्रोसेसमध्ये. जे शिकत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, शिकता ते कुठेतरी डायव्हर्ट होतात. जर तो विद्यार्थी जर स्वतः एंगेज असेल लर्निंग प्रोसेसमध्ये, ओके, जर तो विद्यार्थी लर्निंग प्रोसेसमध्ये जर एंगेज असेल कुठे डिस्ट्रॅक्ट होणार नाही, कारण की त्याचं फुल कॉन्सन्ट्रेशन टीचर्सच्या शिकवण्याकडे राहील. टीचर शिकवता असताना त्याचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कोणाकडे राहील, शिक्षकाकडे. कसा डिस्ट्रॅक्ट होणार आहे, आपण दोघं एकमेकाला बोलत आहोत, तू मला बोलताय, मी तुला बोलत आहो. ओके, तर आपण डिस्ट्रॅक्ट होणार का नाही, काहून तर पुढच्याचं लक्ष माझ्याकडे आहे आणि माझं लक्ष पुढच्याकडे आहे. ओके, तसं जेव्हा जर विद्यार्थी एंगेज असतील, विद्यार्थ्यांना असं वाटलंच नाही पाहिजे की फक्त शिक्षक शिकवत आहे, शिक्षक आपल्यासोबत चांगल्या यानं संवाद साधत आहे, गोष्टी समजून सांगत आहे, एकदम असं फ्रीली एन्व्हायरमेंट वाटलं पाहिजे की विद्यार्थ्यांना असं वाटलंच नाही पाहिजे किंवा कोणीतरी फक्त यायला बडबड करून चालला गेला म्हणून. ओके, शिक्षक वर्गाच्या बाहेर जाण्याच्या अगोदर कमीत कमी 100 पैकी 80% तरी विद्यार्थ्यांना समजलंच पाहिजे. ओके, 20% कुठं समजेल हे तुम्हाला मी समोर सांगतो. ओके, 100 पैकी 80% तरी शिक्षक वर्गात असताना विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. दिस इज द पॉईंट टू बी नोटेड. ओके, स्टुडंट सक्सेस रेट. ओके, याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही विद्यार्थ्यांसोबत डिबेट करू शकता. ओके, चांगल्या मुद्द्यावर त्यांना क्वेश्चन विचारू शकता, त्यांचं एक्झाम्पल सॉल्व. ओके, एक्झाम्पल सॉल्व, अजून काही बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. ओके, आफ्टर दॅट स्टुडंट सक्सेस रेट. आता अकॉर्डिंग टू दिवसातून कमीत कमी 50 ते 60 किंवा 60 ते 70% विद्यार्थ्यांनी आपला वेळ अभ्यासाला दिला पाहिजे. ओके, तर आता इथे शिक्षकाचं काय काम आहे, स्टुडंट सक्सेस रेट. शिक्षकाचं काय काम आहे की विद्यार्थ्यांना आपला क्लास, आपला स्कूलचा लेक्चर, ओके, किंवा ट्युशन्सचे लेक्चर्स कुठचे म्हणा, त्यांचे जो क्लास संपल्यावर त्यांना काहीतरी होमवर्क देणे. ओके, होमवर्क PPT, DPT, डेली प्रॅक्टिस टेस्ट. ओके, असाइनमेंट, अजून काही जे काही देणं होईल ते त्यांनी द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांना मोकळं नाही सोडलं पाहिजे, कारण की विद्यार्थ्यांना जर मोकळं सोडलं तर विद्यार्थी काय करतील, पंछी बनके मैं तो उडा. ओके, तो विद्यार्थ्यांना मोकळं नाही सोडायचं. तर विद्यार्थ्यांना मोकळं सोडलं तर विद्यार्थी काय करतील, 100% आज काहीच अभ्यास नाही, त्यांना सवय लागत जाईल ते अभ्यास न करण्याची. जर विद्यार्थ्याला जर एंगेज राहण्याची सवय राहिली तर तो काही अभ्यास नसला तरी कुठचा ना कुठचा रिव्हिजन करेल, अभ्यास स्वतःवरून काढेल. ओके, त्याला एंगेज असण्याची सवय असली पाहिजे. असे माझी सुद्धा लाईफमध्ये माझा स्वतःचा एक लाईफ एक्सपिरियन्स आहे. माझे एक शिक्षक होते, ते आम्हाला जवळपास दिवसभर एंगेज ठेवायचे. ओके, त्यांचे क्लासचा टायमिंग काय राहायचा, दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत. ओके, तर त्या 4 घंट्यात काय शिकवलं, त्याचं इतकं सारं होमवर्क द्यायचे की आम्हाला गेल्यावरही आम्हाला तेच करावं लागायचं, दुसऱ्या दिवशी क्लासला येण्याच्या अगोदर सुद्धा तेच करावं लागायचं. तर इतकं त्यांचं जे प्लॅनिंग पाहिजे, शिक्षकाची प्लॅनिंग पाहिजे की विद्यार्थी एंगेज राहिले पाहिजे, विद्यार्थ्याला फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे. कोणताही पिक्चर येऊ नवीन, ओके, कोणत्याही हिरोचा येऊ, काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. ओके, ठीक आहे, वर्ल्ड कप आहे, देशाचा प्रश्न आहे, ठीक आहे, देख लेंगे, बाकी काही गोष्टी नाही. ओके, बाकी काही गोष्टी नाही. त्याच्यामुळे इथं स्टुडंट सक्सेस रेट डिपेंड ऑन शिक्षकाला काय काम आहे, विद्यार्थ्यांना मोकळं न सोडणे, विद्यार्थ्यांना काही ना काही होमवर्क देणे, असाइनमेंट देणे, डेली प्रॅक्टिस टेस्ट सोडून घेणे, काही ना काही त्यांना एंगेज ठेवणे. घरी गेल्यावर ते इकडून तिकडे फिरले नाही पाहिजे, त्यांना काही ना काही काम असलं पाहिजे. ओके, दिस इज द स्टुडंट सक्सेस रेट. हे 5 आपले काय झाले, 5 काय झाले, हे की बिहेवियर. ओके, काय झाले, की बिहेवियर दॅट यू कॅन रिमेंबर फ्रॉम दिस वर्ड लाईट्स. ओके, रिमेंबर ठेवा, लक्षात ठेवा, यू कॅन रिमेंबर इट, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे वापरताना पेपरात जर प्रश्न आला डायरेक्ट की बिहेवियरवर येऊ शकते, कारण की 5 की बिहेवियर आहे. ओके, इम्पॉर्टंट की बिहेवियर आहे, तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला आवश्यक आहे, काय म्हणते, पेपरात येण्याचे चान्सेस जास्त आहे. पहिला लेसन क्लॅरिटी. ओके, अर्थ ठीक आहे, मी एवढं तुम्हाला समजून सांगितलं, तुम्हाला आता अर्थ जरी लक्षात
अर्थावरून तुम्ही काढू शकता. जरी अर्थ नाही लक्षात राहिले तर 5च वर्ड आहे भाई, LITES वरून, हे तरी लक्षात ठेवा. ओके, LITES वरून. लेसन क्लॅरिटी, इन्स्ट्रक्शनल व्हेरायटी, टीचर टास्क ओरिएंटेशन, ओके, मॅक्झिमम टाइम टीचिंगला देणे, एंगेजमेंट इन द लर्निंग प्रोसेस, ओके, स्टुडंट सक्सेस रेट. ओके, तो हे आपले काय झाले. दिस इज द पॉईंट दॅट वी कवर. की बिहेवियर, आता हे हेल्पफुल बिहेवियर. ओके, काय म्हणते तर पॉईंट हेल्पफुल बिहेवियर म्हणजे काय, तुम्ही हे पॉईंट सुद्धा वापरू शकतात. यू कॅन यूज धिस रूल फॉर युअर टीचिंग. ओके, धिस आयडियाज फॉर टीचिंग बाय means it depend on you whether you want to use, otherwise no problem. If you use, your teaching will get more effective. Okay, तुमची teaching will get more good. Okay, अजून चांगली होईल. It will be little bit more attractive. Okay, it will be little bit more beautiful. Okay, beautiful म्हणलं की बरोबर समजलं. Okay, beauty is the full म्हणजे beautiful. Okay, beautiful. So helpful behavior, युझिंग स्टुडंट्स आयडिया अँड कंट्रीब्युशन. आता जर मी एखादा मुद्दा शिकवत आहो, ओके, एखादा मी टॉपिक शिकवत आहो, एखाद्या टॉपिकवर मी विद्यार्थ्यांकडून सुद्धा आयडिया घेऊ शकतो. म्हणजे त्यांचं मत काय या गोष्टीवर, की त्यांचं म्हणणं काय, मी विचारू शकतो विद्यार्थ्यांना. ओके, किंवा विद्यार्थी स्वतःवरून सुद्धा मला आयडिया देऊ शकतात. आणि ते एखाद्या वेळेस ते आयडिया देतील. एखादी काय बोलते ते एखादा शिक्षक काय घेईल, ऐकून घेईल, जरी त्याचं चुकलं त्याला थोडं सांगेल की नाही असं नाही, आपण असंही करू शकतो. त्याला थोडं मोटिवेट करेल. जर व्यवस्थित उत्तर बरोबर असेल तर शिक्षकाने जर विद्यार्थ्याला मोटिवेट केलं, त्याचं बघून एका विद्यार्थ्याला शिक्षकांना तारीफ केली, त्याला मोटिवेट केलं, त्या एका विद्यार्थ्यांकडून बघून बाकीचे विद्यार्थी आपोआप तयार होतील. कारण ते काय म्हणतील, अरे सरने याची तारीफ केली, मी पण उत्तर दिलं पाहिजे, मी पण सरांसोबत डिस्कशन केलं पाहिजे. ओके, दे विल ऑल्सो गेट मोटिवेट अँड ते सुद्धा लेक्चर संपोस्तर शिकवणाऱ्या मुद्द्याकडं जास्तीत जास्त लक्ष देतील, 100% देतील. ओके, बिकॉज यू आर मोटिवेटिंग वन स्टुडंट. तुम्ही एका विद्यार्थ्याची तारीफ करता, त्याला मोटिवेट करता, काहून तर त्याने चांगलं उत्तर दिलं. ते विद्यार्थी जेव्हा उभा होऊन उत्तर देतो, त्या विद्यार्थ्याकडे पाहणारे 30 ते 40 अजून विद्यार्थी राहते, की त्या एका विद्यार्थ्यामुळे 30 ते 40 विद्यार्थी अजून आपले आप म्हणजे काय म्हणते अपने आप मोटिवेट हो जाते. ओके, स्वतःवरून काही करण्याची गरज नाही पडत. त्याच्यामुळे पण एखादा शिक्षक राहते, आरोगंट राहते, बस, हे बंद झालं पाहिजे. हे जुनी पद्धत होती. ओके, दिस वॉज वर जुनी म्हणजे तितकी जुनी नाही, 10-15 वर्षाखालची पद्धत होती, की त्यावेळेस बरेच शिक्षक तसं ऐकून घ्यायचे नाही. ओके, कारण की मतलब तू विद्यार्थी असून मला शिकवतो का, असा पॉईंट तिथं असा भाव निर्माण व्हायचा तिथं. पण हा चुकीचा आहे. दिस इज द पॉईंट करेक्ट. तर विद्यार्थी जर स्वतःवरून काही सांगण्याचा प्रयत्न करत असेल, त्यानं स्वतःवरून सांगण्याचा प्रयत्न का केला, कारण की त्यानं काहीतरी विचार केला. म्हणजे त्यानं आपल्या ब्रेनवर ट्रेस टाकलं, माइंडला डेव्हलप केलं, माइंडच्या मदतीने काहीतरी चांगला विचार केला, नवीन गोष्टी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यानं तुमच्यासोबत शेअर केली. तुमचं काम काय आहे, त्याला मोटिवेट करणे, त्याला शाबासकी देणे. जर चुकले असेल त्याला गोड भाषेत समजून सांगणे, ना की त्याला रागावून. तर त्या जागी जर तुम्ही रागावलं त्याला, पुन्हापासून ते काय विचारणारही नाही तुम्हाला. ओके, त्याच्यामुळे हे युझिंग स्टुडंट्स आयडिया अँड कंट्रीब्युशन तुम्ही वापरलं पाहिजे. त्याला मोटिवेट केलं पाहिजे त्यानं उत्तर दिल्यावर, त्यानं जे आयडिया दिल्यावर. ओके, आफ्टर दॅट स्ट्रक्चरिंग म्हणजे काय, एक प्रकारची प्लॅनिंग. ओके, एक प्रकारची प्लॅनिंग म्हणजे आपण काल काय शिकलो ते मी आज तुम्हाला एकदा एक रिवाइज करेल लेक्चरच्या सुरुवातीला, आणि लेक्चर संपल्यावर हे सांगेल की उद्या आपण काय शिकणार. ओके, तर मी काय सांगेल तुम्हाला की उद्या म्हणजे आजचं लेक्चर संपल्यावर जेव्हा मी जाईल तर मी तुम्हाला सांगून जाईल की उद्या आपण हे पॉईंट शिकणार आहोत. त्यामुळे तुम्ही काय करसाल, थोडं घरी वाचून येसाल ते पॉईंट, थोडे तुम्ही वेल प्रिपेअर्ड होऊन येसाल. ओके, आणि तेव्हा आपण थोडे तरी वेल प्रिपेअर्ड राहतो, त्याच्यामुळे आपला खूप फायदा होतो. जेव्हा तुम्ही थोडे तरी वेल प्रिपेअर्ड राहाल, 100% जेव्हा मी तुम्हाला उद्या ते पॉईंट शिकवल, ते पॉईंट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. ओके, 100% चांगल्या प्रकारे समजेल, कारण की त्याच्याबद्दल तुम्ही थोडं पूर्व तयारी केलेली आहे, त्याच्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन ऑलरेडी घेतलेली आहे, त्याचा फायदा तुम्हाला होईल. त्याच्यामुळे जर स्ट्रक्चरिंग किंवा प्लॅनिंग जर शिक्षकांना केली, विद्यार्थ्यांना सांगितलं की नाही आज आपण हा टॉपिक शिकला, आता उद्या आपण याच्या पुढचा या चॅप्टरमधला हा पॉईंट शिकणार आहोत, तर तुम्ही थोडं वाचून या नाही म्हटलं तरी विद्यार्थी स्वतःहून वाचून येतील. काहून तर या पहिल्या पॉईंटमुळे, कारण की पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही विद्यार्थ्याला मोटिवेट केलं, त्याची तारीफ केली. बाकीच्यांना वाटेल ना, नाही सरनं माझी सुद्धा तारीफ केली पाहिजे, क्योंकि तारीफ के तो हर कोई भूका होता है ना, तारीफ का तो हर कोई भूका होता है. दॅट इज द पॉईंट. त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा पॉईंट यू करू शकता. प्लॅनिंग, स्ट्रक्चरिंग काय म्हणता, स्ट्रक्चरिंग प्लॅनिंग. उद्याची प्लॅनिंग आज विद्यार्थ्यांना सांगणे की उद्या आपण काय शिकणार आहोत, हे पॉईंट शिकणार आहोत. यू कॅन प्रिपेअर्ड वेल फॉर दॅट, यू कॅन रीड दॅट टॉपिक. ओके, फ्रॉम अवर टेक्स्ट बुक, नो प्रॉब्लेम फॉर दॅट.
वाचून या, हे करून. ओके, दॅट इज द पॉईंट फॉर द स्ट्रक्चरिंग अँड प्लॅनिंग. आफ्टर दॅट क्वेश्चनिंग. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारा. ओके, आज मी हा टॉपिक शिकवला, या टॉपिकवर माझं काम काय, मी तुम्हाला प्रश्न विचारेल. जे की आपण एकदा आपण पहिल्या लेक्चरला, आपल्या टीचिंग ॲप्टिट्यूडच्या पहिल्या लेक्चरला सुद्धा आपण घेतलं, सॉल्व क्वेश्चन घेतले लास्टला, प्रॅक्टिस नेट सेटला आलेलीत. ओके, तर आज वेळ भेटला तर करूया, नाही तर उद्या करूया प्रॅक्टिस क्वेश्चन, ते बघूया. आता डिपेंड आहे आपल्या लेक्चरच्या टायमिंगवर. ओके, कारण की आपला लेक्चर जास्तीत जास्त 11:30च्या आत संपवायचा आहे आपल्याला. ओके, सो क्वेश्चनिंग तुम्हाला मी पहिले सांगितलं ना, लहान असताना लेक्चरचा टाइम ठरलेला राहतो, तसाच इथे लेक्चरचा टाइम ठरलेला आहे प्रत्येक एका याला, त्याच्यावर आपण जाऊ शकत नाही, कारण की दुसराच लेक्चर राहतो पुन्हा. ओके, हां, क्वेश्चनिंग. एखादा मी पॉईंट शिकवला, इथं इफेक्टिव्ह टीचिंग शिकवत आहो, तर त्याच्यावर हा पॉईंट शिकवून झाल्यावर किंवा हा पॉईंट संपल्यावर माझं काम आहे की तुम्हाला प्रश्न विचारणे. इट्स माय ड्युटी टू आस्क यू क्वेश्चन अँड इट्स युअर ड्युटी टू गिव्ह द अँसर. ओके, इट्स युअर ड्युटी टू गिव्ह द अँसर. सो मी प्रश्न विचारेल दिलेल्या टॉपिकवर. तर फायदा काय होईल, जेव्हा मी प्रश्न विचारायला शिकवलेल्या टॉपिकवर तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करसाल, आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करसाल, केव्हा उत्तर देऊ शकता तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला ते टॉपिक चांगल्या प्रकारे समजल्या असेल, तो टॉपिक चांगल्या प्रकारे समजल्या गेलं असेल, ते मुद्दा तुमच्या डोक्यात गेला असेल, तरच तुम्ही उत्तर देऊ शकता. त्याच्यामुळे क्वेश्चनिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हे तुम्हाला चेक करल, रिव्हर्स चेक एक प्रकारचं. इट इज चेकिंग यू वेदर यू हॅव लिसन ऑल द टॉपिक परफेक्टली विथ अ गुड, म्हणजे शांत बसून. ओके, किंवा नाही. तर तुम्ही चांगल्या याने शिकवलेला टॉपिक जर चांगला समजून घेतला असेल, तुम्हाला उत्तर येतील क्वेश्चनिंगमुळे. जरी तुम्हाला उत्तर जर येत असेल विचारलेल्या प्रश्नाचं, तुम्ही अजून विचार करताल की याच्या अजून मी तुम्हाला डिटेल आन्सर काय देऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचा फायदा होईल की तुम्ही दिलेला टॉपिक अजून चांगल्या प्रकारे समजला जाईल. ओके, एक सेकंद. ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना की 80% विद्यार्थी 80% शिक्षकानं शिकवलेल्या 80% तरी विद्यार्थ्याला वर्गात समजलं पाहिजे. तर उरलेल्या 20% काय. ओके, तर उरलेल्या 20% हे इथं येते. ओके, हे स्टुडंट सक्सेस रेटमध्ये. ओके, कारण की जेव्हा विद्यार्थी घरी जाऊन होमवर्क करतो, असाइनमेंट करतो, DPT करतो, तेव्हा तो ह्या गोष्टी सॉल्व्ह करतो. तो स्वतःच्या सर्व दिवसात जे काही शिकवलं आहे ते सर्व त्या लेक्चरला तो रिक्रिएट करतो आपल्या माइंडमध्ये, सगळं विचार करतो. त्यामुळे तो त्या लेवलला थिंकिंग करतो. त्या लेवलला थिंकिंग केल्यामुळे जर त्याला एखादा पॉईंटचा जरी प्रॉब्लेम असेल तर ते पॉईंट आपल्या आप कव्हर होऊन जातो, समजल्या जातो. कारण की इथं एक प्रकारचं तुमचं रिव्हिजन होत आहे. जे वर्गात जे काही शिकलो दिवसभर त्यात एक प्रकारचं रिव्हिजन होत आहे. काय होत आहे, रिव्हिजन. जर तुमचं रिव्हिजन दिवसभर शिकवलेलं जर रिव्हिजन संध्याकाळी होत असेल, तुम्ही सांगतो तुम्हाला 100% मग ते समजेलच ना. 80% तुम्हाला वर्गात समजलं, उरलेल्या 20%चं तुम्ही घरी जाऊन DPT सॉल्व्ह केली, होमवर्क सॉल्व्ह केलं, असाइनमेंट सॉल्व्ह केल्या. ओके, तर इतकं जर सॉल्व्ह करत असाल तर सॉल्व्ह कशाच्या भरोशावर करायले, कन्सेप्टच्या भरोशावर. म्हणजे तुम्ही कन्सेप्ट रिवाईज करताय, एकदा कन्सेप्ट रिवाईज केले दिमागात अजून चांगल्या प्रकारे बसेल, आणि एकदा चांगल्या प्रकारे बसेल म्हणजे 100% ती गोष्ट तुम्हाला मग समजली. ओके, मी तुम्हाला काय सांग, क्वेश्चनिंग प्रश्न हे पॉईंट झाला आपला. ओके, तर जे काही आपण शिकवला, जे काही टॉपिक शिकवला त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारेल. आय विल आस्क यू क्वेश्चन देन यू हॅव टू गिव्ह अँसर. तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजल्या जाईल. आफ्टर दॅट प्रोबिंग. ओके, प्रोबिंग. आता प्रोबिंग म्हणजे काय, हे पण एक प्रकारची क्वेश्चनिंगच आहे. मी तुम्हाला जे समजा एक क्वेश्चन विचारेल, तुम्ही त्याचं उत्तर देईल. त्या उत्तरावर तुम्हाला मी अजून प्रश्न विचारेल. ओके, तुम्ही अजून काहीतरी उत्तर देसाल, मी तुम्हाला अजून प्रश्न विचारेल. मी तुम्हाला त्या पॉईंटमध्ये फुल डिटेलमध्ये घेऊन जाईल. कुठं, डिटेलमध्ये. आणि असा प्रयत्न करेल की तुम्ही अजून काहीतरी जे शिकवलेला नाही पॉईंट, त्या पॉईंटबद्दल तुम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा माझा त्यावेळेस हेतू राहील. की तुम्हाला तो पॉईंट किती डिटेलवर समजला, एकदम डिटेलवर जाईल. त्या क्रॉस क्वेश्चनिंग करेल. मी तुम्हाला क्वेश्चन विचारलं, तुम्ही उत्तर दिलं, पुन्हा त्या उत्तरावर मी क्रॉस क्वेश्चन करेल, पुन्हा क्रॉस क्वेश्चन, पुन्हा क्रॉस क्वेश्चन. तर मी पूर्ण डिटेलवर जाईल. कुठं जाईल, डिटेलवर जाईल. ओके, या प्रोबिंगमध्ये कुठं जाईल, पूर्ण डिटेलमध्ये. ओके, डिटेलमध्ये. तर त्याला प्रोबिंग. नॉर्मल क्वेश्चन विचारला, विषय संपला. ओके, पण काही एकदम ब्रिलियंट स्टुडंट राहतात. ओके, त्यांना जर क्रॉस क्वेश्चनिंग विचारली, त्यांचा कन्सेप्ट अजून स्ट्रॉंग होतो. ओके, त्याच्यामुळे क्रॉस क्वेश्चनिंग करणं आवश्यक आहे. पूर्ण त्या डिटेलवर जाणं, एखाद्या पॉईंटवर डिटेलवर जाणं, शिकवलेल्या टॉपिकपासून तर कालच्या शिकवलेल्या टॉपिकपर्यंत क्वेश्चन विचारत जाणं, जेणेकरून पूर्ण टॉपिक एकदम स्ट्रॉंगली कव्हर झाला पाहिजे. ओके, एकदम स्ट्रॉंगली कव्हर झाला पाहिजे.
लास्ट पॉईंट नाही, लास्ट नाही, टीचर्स अफेक्ट. ओके, सो टीचर अफेक्ट म्हणजे काय, शिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत चांगली रिलेशन असली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम विचारताना काही भीती नाही वाटली पाहिजे. ओके, जर विद्यार्थी जर शिक्षकाला भीत असेल तर मग तो प्रॉब्लेम कुठून विचारणार आहे. ओके, त्यांचे संबंध रिलेशन चांगले असले पाहिजे विद्यार्थ्याच्या शिक्षकांसोबत, जेणेकरून त्यांना काही प्रॉब्लेम आला त्यांना डायरेक्ट विचारला पाहिजे काही प्रॉब्लेम. ओके, एक्झाम्पल अजून टीचिंग प्रोसेस अजून चांगल्या जाईल, म्हणजे टीचर्सला विद्यार्थ्यांची लेवल समजेल, की बुवा विद्यार्थ्यांची लेवल काय, मग टीचर्स काय करेल त्या लेवलपासून शिकवण्याचा प्रयत्न करेल, एकदम ग्राउंड लेवलपासून शिकवण्याचा प्रयत्न करेल, किंवा त्या विद्यार्थ्याची जे काही लेवल आहे त्या लेवलपासून तो शिकवण्याचा प्रयत्न करेल. काहून, विद्यार्थ्यांसोबत त्यांचे रिलेशन चांगले आहे, संबंध चांगले आहे, विद्यार्थ्यांची लेवल शिक्षकाला माहीत झालेली आहे. ओके, मग टीचर्सला टेन्शनच नाही ना, विद्यार्थ्याची लेवल जर एकदा शिक्षकाला माहीत झाली तर शिक्षक त्या लेवलपासून विद्यार्थ्याला शिकवतो. ओके, शिक्षक विद्यार्थ्याला त्या लेवलपासून शिकवतो, त्याच्यात फायदा कोणाचा आहे, विद्यार्थ्याचा आहे आणि शिक्षकाचाही आहे, कारण की शिकवलेलं विद्यार्थ्यांना चांगलं समजत आहे. आणि इथं मग इफेक्टिव्ह टीचिंग इथे होत आहे ना, कारण की शिकवणं बेस्ट झालेलं आहे आणि लर्निंग पण बेस्ट झालेली आहे, दोन्ही बेस्ट झालेलं आहे. ओके, आफ्टर दॅट सम अदर इफेक्टिव्ह टीचिंग, आता हे काही अजून अदर्स पॉईंट आहे. ओके, जसं की प्रोमोटिंग इंटरेस्ट अमॉंग द स्टुडंट्स. ओके, प्रोमोटिंग इंटरेस्ट अमॉंग द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमध्ये इंटरेस्ट निर्माण करणं त्या मुद्द्याचा, त्या टॉपिकचा. ओके, तर एखाद्याला फिजिक्स बोर होते, त्या फिजिक्सबद्दल इंटरेस्ट निर्माण करण्याचं काम शिक्षकाचं आहे, तो कसा इंटरेस्ट निर्माण करेल तो शिक्षकाला माहीत होता. ओके, काय गोष्टी सांगेल, इकडून तिकडून फिरून सायकोलॉजिकल टू लॉजिकल आणेल, काहीतरी करून तो शिक्षकाला काहीतरी करेल. ओके, सो शिक्षकाचं काम काय, टू प्रमोट इंटरेस्ट. ओके, इंटरेस्ट निर्माण करणे. ओके, अमॉंग द स्टुडंट्स. तर इंटरेस्ट जर चांगला निर्माण केला त्यानं विद्यार्थ्यांमध्ये त्या पॉईंटबद्दल, त्या टॉपिकबद्दल, ओके, त्या पॉईंटबद्दल, त्या टॉपिकबद्दल, तर विद्यार्थी चांगले लक्ष देऊन ऐकतील. मग लक्ष देऊन ऐकल्यावर, कारण की समजा आता एखाद्याला क्रिकेट खूप आवडते, क्रिकेट किती मन लावून पाहत होतो, तोंडातला घास इथंच राहतो, एक ओव्हर होतं, एक ओव्हर झाल्यावर तो घास तोंडात जातो, माहीत आहे का. ज्याला खरंच क्रिकेट खूप आवडतो तो क्रिकेटसाठी पागल राहतो, त्याला जेव्हा तो जेवण करताना क्रिकेट बघतो ना, तेव्हा तुम्ही त्याला बघा. तर एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा त्याला क्रिकेट खूपच आवडते, क्रिकेटवर खूपच प्रेम आहे त्याचं, त्याला तुम्ही जेव्हा तो जेवण करताना क्रिकेट पाहतो तेव्हा तुम्ही त्याला पहा, तो कसा जेवतो. त्याला जेवण करायला कमीत कमी 1 ते 2 घंटे लावतो, तो 1 घंटा तर आरामशीर लावतो. ओके, 2 पोळ्या खायला तो 1 घंटा लावतो. So promoting interest among the students. After that, knowledge of the students. Okay, knowledge of the teacher. Okay, the knowledge of the teacher. A टीचरला नॉलेज तर प्रत्येकाला राहते, पण त्याचा फायदा काय आहे, जर टीचरला चांगलं नॉलेज असेल तर तो काय करेल, पहिले इझी टॉपिक शिकवल. ओके, कारण की त्याला माहित आहे या टॉपिक मधला इझी पार्ट हे आहे, तर विद्यार्थी बोर नाही होतील. ओके, शिक्षकाला जर चांगलं नॉलेज असेल, ही इज अ वेल नॉलेजेबल टीचर, so he know which is the easiest part and which is the hardest part of this topic. So he will teach the easy part first. What he will do, he will teach the easy part first, and after that he will go and last he will teach the hard point. Okay, if he teach the hardest part first, then no will attend the next lecture na. No will attend the next lecture. That's why he will teach the easy lecture first. Okay, and knowledge असणं खूप आवश्यक आहे. जर शिक्षकाला जर नॉलेज चांगलं असेल तर तो विद्यार्थ्यांना चांगलं नॉलेज ट्रान्सफर करेल, आणि ट्रान्सफरिंग पद्धती चालू राहील आपली. त्याच्यामुळे याचं एक पार्ट नॉलेज ऑफ द टीचरला नॉलेज असणं खूप आवश्यक आहे. याचं एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट हे आहे बरं, कारण की तो पहिले इझी शिकवेल नंतर हार्ड शिकवेल. ओके, आणि एखाद्याला जर माहीतच नसेल की या धड्यामध्ये इझी पार्ट कोणता आणि हार्ड पार्ट कोणता, आणि त्याने जर गलतीनं जर हार्ड पार्ट पहिले शिकवला, किती वांदे होतील विद्यार्थ्यांचे तुम्ही विचार करा फक्त, म्हणजे ते किती अवघड होईल विचारायला. सो knowledge of the teacher is also very important point. He should teach from the easiest to hard, आणि तितकं जास्त नॉलेज तितक्या वेगवेगळ्या पद्धतीने ते शिकवेल, वेगवेगळ्या एक्झाम्पल देतील, वेगवेगळे डेमो करून दाखवेल. नेसेसरी फॉर ऑल थिंग्स. ओके, लर्निंग ॲटमॉस्फिअर. आता वर्गात लर्निंग ॲटमॉस्फिअर निर्माण करणे हे शिक्षकाचं काम आहे. एखाद्या वेळेस तुम्ही विचार नाही इमॅजिन करा, ही खरी गोष्ट आहे, माझ्यासोबत पण घडलेली आहे. ज्यावेळेस आपण 9वी 10वी 8वी 9वी 10वीला ओके त्या फेजमध्ये होतो, त्यावेळेस काही नाही आपली शाळा 5 सव्वा 5ला सुटायची. कोणती शाळा 5:15ला, कोणती शाळा 5ला. जर शाळा जवळजवळ असेल तर एका शाळेच्या दुसऱ्या शाळेच्या सुटण्यामध्ये 10-10 मिनिटाचा फरक राहायचा, कारण की बाहेर विद्यार्थ्यांची जास्त गर्दी होऊ नये म्हणून. ओके, सो दवाखानी 4 वाजले किंवा 4:15 वाजले ना, तो काही बोरिंग, म्हणजे अभ्यासात मन नाही लागायचं. घरी कधी जातो हे
म्हणजे हिची इच्छा राहायची की कधी शाळा सुटेन, कधी मी घरी जातो. ओके, तर विचार करा, 5ला सुटणारी शाळा, 4:15 जर लेक्चर असेल एखादं, तर त्या लेक्चरचं काम आहे, लेक्चरला माहीत असलं पाहिजे की खरंच आता बऱ्याच 100 विद्यार्थ्यांपैकी कमीत कमी 50 ते 60 विद्यार्थ्यां 60 ते 70 विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही आहे. कारण की 100% त्यांचं लक्ष कुठं राहील, एक तर बाहेर खेळायला जायसाठी किंवा घरी जायसाठी, दोनपैकी एका याच्यावर त्याचं लक्ष राहील, मन राहील. त्याच्यामुळे त्यात टीचिंग चांगली होणार आहे का, नाही होणार आहे. तर हे शिक्षकाचं काम आहे की त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मन बाहेर जे डायवर्ट झालेलं आहे, ते सगळं मन डायवर्ट झालेलं आत आणणे, वर्गात आणणे, वर्गात त्यांचं बरोबर लक्ष केंद्रित करणे. ओके, हे शिक्षकाचं काम आहे. ते कसं करेल त्याच्या शिक्षकावर डिपेंड आहे, ते कोणता सब्जेक्ट शिकवणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, एखाद्या वेळेस जर तुम्ही 4:30 वाजता जर मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट जर शिकवत असाल तर ते खूप हार्ड जाईल, त्या शिक्षकालाही हार्ड जाईल आणि त्यालाही हार्ड जाईल. त्याच्यामुळे मॅथमॅटिक्स, फिजिक्स हे सब्जेक्ट कधी पण कॉलेजच्या किंवा वर्गाच्या सुरुवातीला राहतात. ओके, एंडिंगला नसतात. सो लर्निंग ॲटमॉस्फिअर निर्माण करणे किंवा बरोबर सांभाळून ठेवणे हे शिक्षकावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे टीचिंग अजून इफेक्टिव्ह होईल. ओके, अजून इफेक्टिव्ह होईल जर तुम्ही लर्निंग ॲटमॉस्फिअर चांगला ठेवला तर. आणि हा पॉईंट रिअल पॉईंट आहे. हा आपण झालेला आहे सर्वांसोबत. तुम्ही सर इमॅजिन करा, त्यावेळेस तुम्ही शाळेत असताना तुमचं शाळेच्या फर्स्ट पार्टमध्ये मन लागायचं, पण जेव्हा सेकंड रेसेस म्हणजे आपलं टिफिन झाल्यावर म्हणजे सेकंड पार्टमध्ये कोणाचं मन नाही लागायचं. बऱ्याच जणांची इच्छा करायची कधी घरी जातो किंवा कधी बाहेर खेळायला जातो, तर अभ्यासात त्यावेळेस मन नाही लागायचं. सो दॅट्स द लर्निंग ॲटमॉस्फिअर पण तिथं डेव्हलप नाही राहायचं. मग एकमेकाला ते खडू फेकून मारणे, कागदाचे मागचे विद्यार्थी पुढच्या विद्यार्थ्याला कागदाचे गोळे फेकून मारणे, असं काहीतरी ती ॲटमॉस्फिअरची ऐसी की तशी म्हणजे इट्स मीन्स माझं म्हणणं हे आहे की ते ॲटमॉस्फिअर सगळं विस्कळून जायचं. ओके, सो लर्निंग ॲटमॉस्फिअर निर्माण करणे किंवा सांभाळून ठेवणे शिक्षकाचं काम आहे. त्याच्यामुळे टीचिंग अजून इफेक्टिव्ह होऊ शकतो. ओके, आफ्टर दॅट रिलेटिंग द कंटेंट सब्जेक्ट विथ द डेली लाईफ. ओके, आता एखादा पॉईंट आहे. ओके, एखादा पॉईंट आहे किंवा कोणताही पॉईंट घ्या किंवा आपण जे लेसनमध्ये एखादा पॉईंट आला आणि ते आपल्याला शिकवायचं, शिक्षक शिकवत आहे. जर तो पॉईंट आपण रिअल लाईफमध्ये जर रिलेट करून विद्यार्थ्यांना सांगू शकत असेल तर आपण सांगितलं पाहिजे की आपल्या आयुष्यात असं घडते, आपल्या आयुष्यात असं घडते. ओके, जसं की टाईम आपण म्हणतो की टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही दररोज शाळेला येता, शाळेला किती वाजता तयार राहता, ते म्हणजे म्हणाल जर लहान लेकरं असतील तर सर, कारण की प्रायमरी स्कूल सकाळी राहते, सर 7:15ला 7:15ला. ओके, आणि त्याला म्हणा तुम्ही उद्या 7:20ला या, तुम्हाला शाळेत येता येईल का. 7:20 वाजता त्याची स्कूल बस चालली जाईल. ओके, स्कूल बस चालली जाईल ना, स्कूल बस त्यांना भेटणारच नाही, कारण की स्कूल बसचा टाईमच 7, त्यात काहीतरी टाईम राहील. म्हणजे स्कूल बस गेल्यावर त्याच्या पॉईंटवर जाईल, त्याला स्कूल बस भेटेल का, नाही भेटेल, त्याची स्कूलला त्या दिवशी सुट्टी पडेल. तर या गोष्टीवरून किंवा अशा या डेली लाईफ या अशा कोणत्या गोष्टी आपण तर त्याला डेली लाईफमधून हे बघा सब्जेक्ट डेली लाईफ जर रिलेट करून किंवा ते कंटेंट रिलेट करून विथ आपल्या डेली लाईफमध्ये जर सांगू शकत असेल तर आपण सांगितलं पाहिजे. त्याच्यावरून त्यांना कसं होईल, एक फील येईल त्या गोष्टीची, नाही असं घडलं होतं, दिस इज द करेक्ट पॉईंट. माय टीचर इज गिविंग बेस्ट कंटेंट. ओके, ही इज टीचिंग राईट, ही इज टीचिंग ॲब्सोल्युटली राईट. ओके, त्याला असं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे जर आपण जर डेली लाईफमध्ये जर एक्झाम्पल दिले त्यांना अजून चांगल्या प्रकारे समजल्या जाईल. ओके, आफ्टर दॅट स्टुडंट्स लर्निंग स्टाईल. आता बरेच प्रकारचे विद्यार्थी राहतात. आता या कोरोनाच्या काळात तर अजून लई भारी नवीन विद्यार्थी निर्माण झालेले आहेत. ओके, आता विद्यार्थ्यांचे पण आता वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, विद्यार्थ्यांचे पण वेगवेगळे प्रकार आहे. आता याच्यातले 2-3 प्रकार वाचून घेऊया आपण. पहिला कोणता आहे, व्हिज्युअल लर्नर. सेकंड ऑडिटरी लर्नर. सी टॅक्टाईल और सायकोमोटर लर्नर. आता व्हिज्युअल लर्नर म्हणजे काय, जो बघून किंवा बोलून, ओके, जो की मी बोर्डवर लिहिलेला आहे, ओके, ते वाचून, ओके, रीड करून किंवा बघून, ओके, और बाय लुकिंग. ओके, लुकिंग अँड सीइंग काय म्हणायचं मला. जर त्याला ते समजत असेल त्याला आपण ऑडिटरी लर्नर म्हणतो. काय म्हणतो, सॉरी व्हिज्युअल लर्नर. ओके, तर त्याला आपण व्हिज्युअल लर्नर म्हणतो. जर ते वाचून किंवा बघून, ओके, अजून काय म्हणतो, रीड करून, एखादा व्हिडिओ बघून किंवा त्या गेलेले पॉईंट्स वाचून जर त्याला समजत असेल तो व्हिज्युअल लर्नर झाला. ओके, तर व्हिज्युअल लर्नर झाला. एखाद्या विद्यार्थ्याला फक्त ऐकून, ओके, ओनली बाय लिसनिंग, वर्डातच ऑडिओ आहे. ओके, ऑडिटरी लर्निंग त्या वर्डमध्येच ऑडिओ आहे. ओके, त्या शब्दामध्येच ऑडिओ नाव आहे. ऑडिटरी लर्नर
ज्या एखाद्या विद्यार्थ्याला जर ऐकून समजत असेल त्याची ऑडिटरी लर्निंग झाली. आणि लास्ट टॅक्टाईल और सायकोमोटर लर्निंग, म्हणजे याला ती गोष्ट एक्सपेरिमेंटली स्वतःवरून केल्याशिवाय जर समजत नसेल तर ते सायकोमोटर लर्निंग झाली. ओके, बाय डुईंग. ओके, बाय डुईंग. हे केल्याशिवाय जर समजत नसेल, एक्सपेरिमेंटल नॉलेज, त्याला एक्सपेरिमेंटल नॉलेज शिवाय जर समजतच नसेल तर शिक्षकाचं काय काम आहे की त्यांनी हे तिन्ही पद्धतीचा वापर आपल्या टीचिंगमध्ये केला पाहिजे. तिन्ही पद्धतीचा, लिहून दाखवणे, वाचून दाखवणे, बोलून दाखवणे, व्हिडिओ दाखवणे, एक्सपेरिमेंट करून दाखवणे. जर तो शिक्षक या तिन्ही गोष्टींचा जर वापर करत असेल तर त्याची टीचिंग इफेक्टिव्ह 100% होणारच आहे. त्याला काही पॉईंटच नाही. 100% होईल, 100% त्याची टीचिंग बेस्ट होईल. नो प्रॉब्लेम फॉर दॅट. ओके, तर इथपर्यंत समजलं का? जस्ट 1 घंटा किती झाली? 1 घंटा कंप्लीट झाला आत्ता आपला तवाजा. 1 घंटा झालेला आहे. ओके, रीड ऑर बाय लुकिंग, लिसनिंग, ट्रॅक्टाईल, सायकोमोटर, बाय डुईंग. ओके, समजला ना हा पॉईंट? समजला की नाही? स्टुडंट्स लर्निंग स्टाईल, वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स आहेत. ओके, आता ह्या कोरोनामुळे अशी विद्यार्थी निर्माण झालेले आहे की त्यांना ऑनलाईन शिवाय समजतच नाही आहे. जर तुम्हाला शिक्षकाच्या समोर जर त्या विद्यार्थ्याला बसवलं, जर एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकाच्या समोर बसवलं तर त्याला समजणार नाही. पण त्याच जागी जर एखाद्या विद्यार्थ्याला लॅपटॉप समोर बसवलं आणि त्या शिक्षकाला जर व्हिडिओ लावून दिला तर त्याला समजेल. नवीन नवीन डेव्हलप व्हायला. ओके, ये मतलब नई नई तकनीकें आ रही ना, और दैट्स वाय न्यू टेक्निक्स आर व्हेरी 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 काय हार्मफुल म्हणा किंवा डुप्लिकेट म्हणा, काय म्हणायचं म्हणा. ओके, दॅट्स द पॉईंट. सो लेट्स आता काय लास्ट पॉईंट, द रिमेंबर द मॅक्झिमम ऑफ टीचिंग टीचर टू प्रोसीड फ्रॉम. याच्यातलं आहे की टीचिंग इफेक्टिव्ह करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर टीचिंग द मॅक्झिम्स ऑफ टीचिंग आहे, मॅक्झिम्स ऑफ टीचिंग आपण यूज केला पाहिजे. जसं की हे 5-6 आहेत जे आपण समोर डिटेलमध्ये बघूया. मॅक्झिमम ऑफ टीचिंग म्हणजे काय? आता आता तुम्ही दवाखान्यात गेले, त्याला सांगितलं की सर माझी तब्येत खराब आहे, मला लवकर गोळ्या द्या. डॉक्टरला म्हटले तुम्ही, डॉक्टर तुम्हाला डायरेक्ट गोळ्या देणार आहे का? नाही देईल. त्याची काही रूल्स आहे, त्याची काही प्रोसेस आहे, त्याच्या काही टेक्निक्स आहे, तो ते वापरेल. तो पहिले त्याचा यूज करेल, त्याच्या रूल्सनुसार जाईल. त्याचे तरी हे आहे, नियम आहे, त्या नियमानुसार जाईल. तो पहिले तुम्हाला विचारेल की तुम्हाला कसं वाटत आहे, काय दुखत आहे, कुठे दुखत आहे, कधीपासून दुखत आहे, काय खाल्लं होतं, तुम्हाला कशाचा याच्या आधी त्रास आहे का. त्याच्यानंतर तो त्याच्या त्याच्याकडे ते काही डिव्हायसेस आहे, त्या डिव्हाइसने तुमचे चेकअप करेल. तर त्याला अजून काही वाटलं की नाही बा कंडिशन क्रिटिकल आहे, ते तुम्हाला ॲडमिट करायला सांगेल, तुम्हाला सलाईन लावेल, इंजेक्शन लावेल. ही त्याची एक प्रोसेस आहे. डायरेक्ट गोळ्या देत नाही तो. ओके, चेकअप केल्याशिवाय देत नाही. तसं टीचिंगमध्ये द मॅक्झिमम ऑफ टीचिंगचेही काही नियम आहे, काही रूल्स आहे की ते आपण फॉलो केले पाहिजे. ओके, आणि हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. ओके, हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत असे काही नियम आहे. हे तेच नियम आहे की आपण ते समोर बघूया. ओके, थोडे हे काय करू आपण सध्या फास्ट बघून घेऊया. नंतर मी लागत वाटलं त्याच्यावर डिटेल व्हिडिओ करेल, पण सध्या फास्टच बघून घेऊया कारण की वी डोंट हॅव दॅट मच टाईम नाऊ. ओके, मॅक्झिमम ऑफ टीचिंग. ओके, हा जो कॉन्सेप्ट आहे, फादर ऑफ दिस कॉन्सेप्ट. ओके, फादर ऑफ दिस कॉन्सेप्ट इज हार्बर्ट स्पेन्सर. ओके, आणि याला फेमस कोण केलं? भाऊनं. ओके, फेमस. ओके, जसं की सध्याच्या काळात हिटमॅन म्हणून रोहित शर्माला ओळखले जाते. ओके, हिटमॅन म्हणून सध्याच्या काळात कोण फेमस आहे? रोहित शर्मा. सर्वांना माहीत आहे की सध्याच्या काळामध्ये हिटमॅन म्हणून रोहित शर्मा फेमस आहे. पण जर तुम्ही त्याच्या ओरिजिनमध्ये जासाल, जेव्हा ते हिटमॅन हा पहिला शब्द वापरला गेला, हे कोणासाठी वापरला गेला? तर तो वापरला गेला होता वन अँड ओनली MS धोनी. ओके, आता बऱ्याच जणांना राग येईल या गोष्टीचा, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम जाईल, पण दिस इज द फॅक्ट, दिस इज द ट्रूथ. हेच सत्य आहे, हेच अटल सत्य आहे. ओके, हे खरं सत्य आहे. त्याच्यात तुम्ही या सत्यामध्ये आता काय म्हणायचं म्हणा, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. कारण की आत्ता सध्याच्या काळाला मान्य आहे मला की हिटमॅन म्हणून हे रोहित शर्माला पदवी दिलेली आहे. पण ही पदवी आय थिंक 10 ते 12 वर्ष अगोदरच MS धोनीला भेटली होती. फक्त तो हिटमॅन म्हणून त्या नावानं फेमस झाला नाही, तो मिस्टर कूल किंवा कॅप्टन कूल, ओके, किंवा थाला या नावानं फेमस झाला. पण इफ यू नो द ट्रूथ, इफ यू आर द रिअल ओरिजिन ऑफ, यू नो द ओरिजिन ऑफ क्रिकेट, so you know who is the first, means not real, the first hitman. Okay, the first hitman was one and only MS Dhoni, the Thala. Okay, तसंच भाऊ is the father of, means just sorry, he is the father of his concept, but famous कोणी केलं?
जॉन कमेनी, येस. ओके, फेमस त्याने केलं. जसं की रोहितनं हिटमॅन म्हणून फेमस आहे, पण त्या हिटमॅनचा म्हणजे जो हे आहे ओरिजिन तो MS धोनीचा झाला आहे. ओके, सो हिअर सिम्पल टू कॉम्प्लेक्स. तर मॅक्झिमम ऑफ टीचिंग म्हणजे काय सांगितलं, एक प्रकारची रूल्स ऑफ टीचिंग. ओके, रूल्स ऑफ टीचिंग. ओके, आता कोणी असं कमेंट करू नका सर तुम्ही धोनीचे फॅन आहे, तसं काही नाही आहे. रोहित इज द बेस्ट, धोनी इज द बेस्ट, बोथ आर द बेस्ट. वी आर इंडियन्स, वी लव बोथ ऑफ देम. ओके, बोथ आर द बेस्ट. सिम्पल टू कॉम्प्लेक्स. ओके, तर काय केलं पाहिजे, एकदम सरळ सरळ सोप्या भाषेपासून, सिम्पल लँग्वेजपासून आपण शिकवण्याची टेक्निक शिकवणं चालू केलं पाहिजे. आणि हळूहळू हळूहळू त्या कॉम्प्लेक्स पार्टकडे, त्या अवघड पार्टकडे गेलो पाहिजे. ओके, पहिले एकदम सोप्पं पॉईंटपासून शिकत जायचं, मग हळूहळू हार्ड पॉईंटकडे जायचं. हे आपला पॉईंट ऑलरेडी झालेला आहे, तर तुम्ही ऑलरेडी हार्ड पॉईंट, जस्ट सेकंड ना. ओके, लेट्स स्टार्ट. आय थिंक काही ऑडिओ वगैरे प्रॉब्लेम होता वाटते. ओके ओके, नाव इट्स ओके, लेट्स स्टार्ट. रिझन ऑफ रूल्स ऑफ टीचिंग. ओके, मॅक्झिमम ऑफ टीचिंग म्हणजे काय, एक प्रकारचे नियम, एक प्रकारचे रूल्स, की जे रूल्स वापरून, जे रूल्स सर्वांनाच वापरली पाहिजे कोणतीही गोष्ट शिकवण्यासाठी. ओके, कोणती गोष्ट शिकवण्यासाठी. सो रूल्स ऑफ टीचिंग ही द फादर ऑफ दिस कॉन्सेप्ट, ज्यानं फेमस केलं. सिम्पल टू लिटिल बिट हार्ड करत करत त्या कॉम्प्लेक्स पार्टपर्यंत, त्या हार्डपर्यंत आपण जायचं. ओके, नोन टू अननोन. ओके, आता एखादा आपल्याला एखादी गोष्ट माहीत आहे, त्या गोष्टीपासून आपण सुरुवात करायची शिकवताना. ओके, म्हणजे आपलं प्रिव्हियस नॉलेज, एक प्रकारचं प्रिव्हियस नॉलेज. आता प्रिव्हियस नॉलेज आपल्यासाठी नोन आहे ना, प्रिव्हियस नॉलेज. ओके, प्रिव्हियस नॉलेज. ओके, प्रिव्हियस नॉलेज टू न्यू नॉलेज. प्रिव्हियस नॉलेज टू न्यू नॉलेज. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसते. ओके, एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसते, एखादी गोष्ट माहीत राहते, तर कधी आपण जे गोष्ट आपल्याला माहीत आहे त्या गोष्टीपासून सुरुवात करायची, शिक्षकांना शिकवताना. जे गोष्ट विद्यार्थ्यांना माहीत आहे तिथून सुरुवात करायची, हळूहळू त्यांना समोर नेत जे गोष्ट त्यांना माहीत नाही ते गोष्टीसुद्धा सांगायच्या. ओके, नोन टू अननोन, इझी टू डिफिकल्ट. आता लहान असताना, जेव्हा आपण लहान होतो, तर आपण पहिले कोणता टेबल पाठ केला, 12चा टेबल पाठ केला की 2चा टेबल पाठ केला, 2चा टेबल पाठ केला ना. आपण 2 1 2 2 2 4, आपण डायरेक्ट 12चा नाही केला. दॅट्स वेअर वी गो फ्रॉम 2 to 12, इझी टू डिफिकल्ट. ओके, म्हणजे पहिले इझी गोष्ट पाठ करायच्या, इझी गोष्टी समजून घ्यायच्या. मल्टिप्लिकेशन पहिले आपण 1 डिजिटचे मल्टिप्लिकेशन केली, नंतर 2 डिजिटची, नंतर 3 डिजिटचे. मीन्स वी हॅव टू इन्क्रीज अवर लेवल 1 by 1. ओके, इन्क्रीज the level step by step. Okay, step by step. ओके, मग हे कॉन्क्रीट टू ॲब्स्ट्रॅक्ट. ओके, कॉन्क्रीट टू ॲब्स्ट्रॅक्ट. आता जसं आता तुम्हाला आपल्या अख्ख्या गॅलेक्सीबद्दल किंवा सोलार सिस्टीमबद्दल शिकवायचं आहे. ओके, अख्ख्या गॅलेक्सीबद्दल किंवा सोलार सिस्टीमबद्दल मला तुम्हाला शिकवायचं आहे. ओके, तर मी अख्खी सोलार सिस्टीम किंवा गॅलेक्सी इथं आणू शकणार नाही. मी काय करेल, एखादं एक मॉडेल आणेल की ज्या मॉडेलला तुम्ही हात लावू शकता, बघू शकता, असं एक मॉडेल आणेल, मी ते तुम्हाला दाखवेल आणि त्या मॉडेलवरून मी तुम्हाला समजून सांगेल. ओके, ते काय झालं, कॉन्क्रीट झालं. ओके, तू कुठं जाईल आपण ॲब्स्ट्रॅक्टपर्यंत, कॉन्क्रीट टू ॲब्स्ट्रॅक्ट. मग ते तुम्ही इमॅजिन करू तुम्हाला समजून घ्यायला लागेल. पहिले तुम्हाला मी काय एक मॉडेल दाखवलं, तुम्हाला सांगितलं की इथून हे असं आहे, तुम्ही त्याला विचार करून थिंकिंग ॲबिलिटी म्हणजे तुम्ही त्याला एक्सपांड करसाल, ॲड करसाल, ते झालं कॉन्क्रीट टू ॲब्स्ट्रॅक्ट. आता तुम्हाला अजून हे पॉईंट समजला नसेल, असं समजून घ्या की एक प्रकारचं कॉन्क्रीट म्हणजे काय, ज्याला की आपण हात लावू शकतो किंवा त्याला बघू शकतो. ओके, आणि ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, त्याला आपण एक प्रकारचं की त्याला बघू शकत नाही. ओके, त्याला पाहू शकत नाही आहो, त्याला आपण एक प्रकारचा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणू शकतो. ओके, तर आपण त्या जे मी तुम्हाला मॉडेल दाखवलं, त्या मॉडेलला तुम्ही बघितलं, कॉन्क्रीट होतं एक प्रकारचं, त्याला बघितलं आणि त्याला मग तुम्ही फील केलं किंवा इमॅजिन केलं. ओके, तो या पद्धतीने सुद्धा तुम्ही शिकू शकता. तर तुम्हाला मी मॉडेल दाखवलं नाही, तुम्हाला ते मुद्दा समजणारच नाही ना, की सूर्य कुठं, चंद्रा कुठं, ज्युपिटर कुठं, मार्स कुठं. ओके, किंवा दुसरी गॅलेक्सी कुठं आपल्या बाजूला, असं काही एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवू शकतो मी करून. ओके, एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन समजा. ज्याच्यानंतर काय झालं, पर्टिक्युलर टू जनरल. पर्टिक्युलर टू जनरल म्हणजे काय, एक जस्ट मी एखादं एक्झाम्पल दिलं एक तुम्हाला. ओके, एक एक्झाम्पल दिलं, आणि
ते तुम्ही सॉल्व्ह केलं. ओके, एक एक्झाम्पल दिलं, तुम्ही सॉल्व्ह केलं आणि तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला काही समजलं नाही बा, एक्झाम्पलवरून आपण एक रूल तयार करू शकतो. ओके, एखादा फॉर्म्युला तयार करू शकतो किंवा रूल तयार करू शकतो आणि ते रूल आपण जनरली कशासाठी सुद्धा वापरू शकतो. ओके, म्हणजे पहिले एक आपण एक्झाम्पल घेतलं, त्याला सॉल्व्ह केलं आणि त्याच्यावर तुम्हाला एक आयडिया आली, कन्सेप्ट आला की नाही नाही या फॉर्म्युल्याला एक रूल लागत आहे, ते रूल आपण प्रत्येकाला लावू शकतो. तोच म्हणजे काय, पर्टिक्युलर टू जनरल. जस्ट एक एक्झाम्पल घेतलं, त्याला आपण सॉल्व्ह केलं, ते सॉल्व्ह करता करता तुम्हाला समजलं की नाही या एक दोन एक्झाम्पलला हे सारखे सेम रूल लागत आहे आणि ते मी काय केलं, ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, त्याच्यावर आपला एक नवीन रूल तयार झाला. तुमच्या प्रॅक्टिसमधूनच तुम्हाला एक रूल तयार झाला. ओके, एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, तुम्हाला असं आयडिया आली की नाही या एक्झाम्पलसाठी एखादा कोणता नियम लागत आहे, आणि तो नियम कुठून गेले तुम्ही, जनरल रूल तयार झाला, तो पर्टिक्युलर टू जनरल. ओके, पर्टिक्युलर टू जनरल. आता हे शिक्षकाचं काम आहे. आता बऱ्याचदा आपण डायरेक्ट फॉर्म्युला देतो, विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जाते, तर आपण अशा वेळेस काय करायचे, सेम टेक्निकचे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला द्यायचे. मग त्यांना आयडिया लागेल, नाही नाही सर या सगळ्या प्रॉब्लेमला एक कन्सेप्ट लागत आहे, हावाला कन्सेप्ट लागत आहे, हावाला रूल लागत आहे. मग तो काय करेल, पर्टिक्युलर टू जनरल रूल. मग ती जनरल रूल तयार होईल. असे रूल आम्ही खूप तयार केलेले आहे हैदराबादला. ओके, सो हो केले ना तुम्ही माहीत आहे. हां, सो पर्टिक्युलर टू जनरल आयडिया आली जी. ओके, सो लास्ट 5 minutes वी हॅव ओनली. नाव इम्पिरिकल टू रॅशनल, नियर टू फार, होल टू फार. आता हे लई लवकर लिहिलं मी, इथं लिहायचं नव्हतं हे, पहिले आपण सोपेवाले बघायचे. ओके, नियर टू फार. आता नियर टू फार म्हणजे काय, जसं विचार करा की तुम्ही पहिले एखादी तुम्हाला गोष्ट, तुम्हाला एखादा हिस्ट्री काहीतरी शिकवायची आहे, तर हिस्ट्री किंवा नाही तुम्हाला जॉग्रफी शिकवायची आहे, तर जॉग्रफी शिकवणारा पार्ट काय, पहिले त्यांना एखाद्या लोकल पार्टबद्दल शिकवलं पाहिजे. म्हणजे जसं इमॅजिन करा, त्यांना आपल्या पहिले गावाबद्दल शिकवलं पाहिजे, गावानंतर आपल्या तालुक्याबद्दल, नंतर जिल्ह्याबद्दल, नंतर विभागाबद्दल, नंतर राज्याबद्दल, नंतर देशाबद्दल. म्हणजे स्टेप बाय स्टेप जवळून दूर गेलं पाहिजे. असं नाही की पहिले पुन्हा देशाबद्दल शिका, मग जिल्ह्याबद्दल शिका, मग तालुक्याबद्दल, मग गावाबद्दल. तसं नाही, पहिले आपले स्वतःचं विलेज किंवा टाऊन, काय माहिती म्हणा, टाऊन, नंतर तालुका. ओके, तालुका, नंतर डिस्ट्रिक्ट. ओके, डिस्ट्रिक्ट, नंतर विभाग. ओके, नंतर स्टेट, नंतर कंट्री. ओके, असं हळूहळू दूर गेलो पाहिजे. ओके, आफ्टर दॅट होल टू पार्ट. ओके, आता नियर टू फार झालं, द होल टू पार्ट. मी समजा तुम्हाला एक कविता वाचून दाखवली किंवा एक ग्रामरचं नाही, हां ओके, कविता वाचून दाखवली, अख्खी कविता वाचून दिली आणि अख्ख्या कवितेचा पहिले अर्थ सांगितला नॉर्मली. ओके, नंतर मी काय केलं, प्रत्येक लाईनचं डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं. पहिली पूर्ण कविता सांगितली. ओके, होल कविता. ओके, होल कविता. ओके, पहिली पूर्ण कविता समजून सांगितली, नंतर डिटेलमध्ये प्रत्येक लाईनीचा तुम्हाला मिनिंग समजून सांगितलं, डिटेलमध्ये प्रत्येक लाईनचा मिनिंग समजून सांगितलं. ओके, मीन्स वेअर आय गो होल टू पार्ट. ओके, एवढं समजलं, आली की नाही आयडिया, होल टू पार्ट. हां, पहिली पूर्ण कविता सांगितली समजून, मग पुन्हा तुम्हाला प्रत्येक लाईनचं म्हणजे डिटेल मिनिंग सांगितलं विथ डिटेल. नाही या वाक्याचा अर्थ असा होतो, या वाक्याचा आपण अर्थ होता, हे अर्थ आपल्या आयुष्यात लागू होतो कुठे ना कुठं. ओके, पहिले आता हां, आता हे लास्ट आहे बघूया. जस्ट इथे एक आपण काही ऑब्झर्वेशन केलं. ओके, ऑब्झर्वेशन किंवा एखादा एक्सपेरिमेंट केला. ओके, एक्सपेरिमेंट केला. ओके, नंतर त्याच्यावर जस्ट इमॅजिन करा की तुम्ही एखादा काहीतरी एक एक्सपिरियन्स केला, एक्सपेरिमेंट केला काहीतरी मनानं, काहीतरी पाण्यामध्ये एखादं लिक्विड वगैरे टाकून त्याला काहीतरी गरम वगैरे केलं. ओके, नंतर म्हणजे काही रिझल्ट भेटला, त्याच्यावर तुम्ही काय केलं, डिबेट केली. ओके, काय केली, डिबेट केली, एक प्रकारची डिबेट केली, आर्ग्युमेंट. ओके, किंवा आर्ग्युमेंट किंवा त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला पहिले मी कोणतं तरी पहिले कोणतरी तुम्हाला मी एक हे दाखवल, एक एक्सपेरिमेंट दाखवल, काहीतरी तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवल. त्या प्रॅक्टिकलवर म्हणजे काय तुम्हाला हे भेटेल रिझल्ट, त्या रिझल्टवर तुम्ही एक्सप्लेनेशन देसाल, त्याचं काहीतरी डिबेट करसाल, त्याच्यावर काहीतरी आर्ग्युमेंट करसाल. ते काय झालं, इम्पिरिकल टू रॅशनल. ओके, पहिले पाहायचा, पहिले उदाहरण म्हणजे पहिले डोळ्यानं प्रॅक्टिकल उदाहरण बघायचं, मग आलेल्या उत्तरावर तुम्ही एक ते एक्सप्लेनेशन द्यायचं किंवा काहीतरी प्रयत्न करायचा एक्सप्लेनेशन काढायचा किंवा उत्तर द्यायचं किंवा त्याच्यावर डिबेट करायची. ओके, ओनली लास्ट 2 minutes यार, फास्ट किती राहिले आपले, 9, 10, 11. ओके, चल लास्ट स्लाइड आहे, नो प्रॉब्लेम. सायकोलॉजिकल टू लॉजिकल, ॲक्च्युअल टू रिप्रेझेंटेटिव्ह, ॲनालिसिस टू सिंथेसिस. ओके, आता सायकोलॉजिकल टू लॉजिकल. आता सायकोलॉजिकल, आता लहान असताना आता एक आपण आपल्या सायकोलॉजीसोबतच खेळायचो ना आपण एक प्रकारचं. आता लहान लेकराला आपण काय करायचो, एखादा एक फळ दाखवायचो आणि म्हणायचो की हे ॲपल आहे, ॲपल आहे, ॲपल आहे. ओके,
त्या सायकोलॉजीसोबत खेळायचो, किंवा असं सांगायचो की तिकडे जाऊ नको, त्या रूममध्ये जाऊ नको, तिकडे जाऊ नको. लहान बाळा काय करायचे, ऐकायचे. आपण त्याला अशा पद्धतीने सांगायचो की त्याच्या सायकोलॉजिकल, असं नाही सांगायचो, लॉजिकली नाही सांगायचो डायरेक्ट, की त्या रूममध्ये वायर तुटलेला आहे, वायरनं करंट लागेल. त्या लहान बाळाला काय समजणार आहे करंट लागेल आणि बिरंट लागेल. त्याला आपण काय करेल, सायकोलॉजिकलनं काहीतरी गेम, त्याचा एक प्रकार स्कॅम करेल त्याचा. ओके, एक प्रकार त्याचा काय करेल, स्कॅम करेल. जस्ट अ सेकंड. ओके, एक म्हणते आता एक वेगवेगळ्या काय काय करतो पण त्याचा स्कॅम करायचो. ओके, लहान लेकराला त्याला वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी सांगून किंवा काहीतरी त्याला म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्याला लॉजिकल आणणे. ओके, डिफरंट टेक्निक, डायरेक्ट एक लॉजिकच्या मुद्द्यावर न बोलणे, त्याला पहिले घुमून फिरून आणणे. ओके, त्याच्या सायकोलॉजिकसोबत खेळणे. आता राजनीतीच्या वेळेस काही बरेच जण तुमचा हा गेम करते, सायकोलॉजिकल टू लॉजिकल. ओके, पहिले तुमच्या सायकोलॉजीसोबत तो खेळते बरोबर, काही तुम्हाला सांगते की तुमच्या म्हणजे जे तुमचा पक्ष असेल, सांगते तुमचा पक्ष चांगला तर आहे पण त्यानं एकच काम खराब केलं. मग हळूहळू त्याचे तुमची सायकोलॉजी तुमची ते बदलायचा प्रयत्न करेल आणि मग पुन्हा तो त्याच्या लॉजिककडे आणेल की नाही हा वाला पक्ष चांगला, मत या पक्षाला दे. ओके, जशी राजनीती जशी मतदान जवळ येतात तसा हा गेम चालू होतो. ओके, सो लास्ट किती मिनिट झाले, 1 घंटा 15 मिनिट. ओके, लास्ट हे ॲक्च्युअल टू रिप्रेझेंटेटिव्ह आणि अनालिसिस टू सिंथेसिस. आता ॲक्च्युअल आणि रिप्रेझेंटेटिव्ह, आता ज्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टी माहीत नव्हत्या, ओके, त्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टी माहीत नव्हत्या. लहान असताना फुटबॉल म्हणा, नाही लहान असताना किंवा मीडियम एजमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी जे की माहीत नव्हत्या ते आपल्याला डेमोमधून दाखवायचे. ओरिजिनली आपले घरचे म्हणा किंवा शिक्षक म्हणा ते दाखवायचे. तर त्यावेळेस आपल्याला ते समजून घ्यायचं की ही किंवा ही याला काय म्हणू शकतो आपण, लाईक आता कोणती गोष्टी म्हणू, आता जवळपास सगळ्याच गोष्टी आता रिप्रेझेंटेटिव्हमधून अवेलेबल आहे. पहिल्याच्या काळात ॲक्च्युअल गोष्टी जास्त म्हणजे ॲक्च्युअल गोष्टी तितक्या भेटायच्या नाही. तर ॲक्च्युअल गोष्ट, एखादी गोष्ट जस्ट इमॅजिन करा की जस्ट ओके आपण हे इमॅजिन करू की एक ॲपलच म्हणूया. ओके, किंवा एक लॉयन. ओके, जस्ट इमॅजिन केला की तुम्हाला ॲक्च्युअल लॉयन दाखवला. ओके, ॲक्च्युअल लॉयन दाखवला तुम्हाला एखाद्या झूमध्ये नेऊन ॲक्च्युअल लॉयन दाखवला. आता नेहमी तुम्हाला ते ॲक्च्युअल लॉयन दाखवल्या जाणार नाही. तेव्हा तुम्ही मोठे होईल, तुम्हाला माहित आहे की ॲक्च्युअल लॉयन तसा होता, आम्ही बघितला होता. त्यावेळेस तुम्हाला मग ते रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून वापरण्यात जाईल. ओके, तुम्हाला सांगितलं जाईल की इमॅजिन करा ते लॉयन होता. ओके, मीन्स यू कम फ्रॉम ॲक्च्युअल टू रिप्रेझेंटेटिव्ह. ओके, ॲक्च्युअली तर खरं अवेलेबल होता, इथं अवेलेबल नाही. इथं फक्त तुम्ही रिप्रेझेंट केला की लॉयन आहे बा म्हणून. ओके, इथपर्यंत समजलं का? समजलं का? हां, लास्ट पॉईंट ॲनालिसिस टू सिंथेसिस. आता ॲनालिसिसमध्ये काय आहे, तुम्हाला वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड करावं लागेल. ओके, वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड करावं लागेल आणि ते पार्ट्सला शिकावं लागेल आणि नंतर त्याला सर्व कंबाईन करावं लागेल. ओके, हिअर फर्स्ट डिवाइड. ओके, डिवाइड ऑल पार्ट्स अँड देन कंबाईन. ओके, एक फास्ट उदाहरण देतो, जास्त वेळ नाही आहे. असं समजा की आपण छोट्या छोट्या जिल्ह्याबद्दल पहिले इन्फॉर्मेशन गोळा करायलो किंवा प्रत्येक जिल्हा नका राज्य घेऊ, आपण प्रत्येक राज्याबद्दल थोडी माहिती घेत आहोत किंवा अभ्यास करत आहोत. नंतर सगळ्या राज्यांचा अभ्यास झाल्यावर त्याला कंबाईन करून आपण काय म्हणतो की मी देशाचा अभ्यास केला, पूर्ण देशाचा अभ्यास केला. यालाच आपण असं म्हणू शकतो की ॲनालिसिस टू सिंथेसिस. ओके, ॲनालिसिस टू सिंथेसिस. आता लास्ट पॉईंट कोणता होता, एक पॉईंट राहिला होता, इंडक्शन. ओके, इंडक्शन टू डिडक्शन. ओके, डिडक्शन. ओके, इंडक्शन टू डिडक्शन. आता आपण हे पॉईंट हा पॉईंट आपण उलटा वापर, डिडक्शन टू इंडक्शन वापरतात, कोणी इंडक्शन टू डिडक्शन वापरतात. पण इंडक्शन टू डिडक्शन लक्षात ठेवा. म्हणजे पहिले एक फर्स्ट एक्झाम्पल घ्यायचा, पहिले एक फर्स्ट एक काय करायचा, एक एक्झाम्पल सॉल्व करायचा. ओके, फर्स्ट एक्झाम्पल सांगायचे आणि नंतर त्याची रूल. ओके, पहिले एक एक्झाम्पल सॉल्व करून दाखवायचा नंतर त्याचा रूल. पण मॅथमॅटिक्समध्ये काय होते, पहिले रूल सांगितल्या जाते, आणि नंतर त्याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व केल्या जाते. ओके, समजलं का? खरं टाईम खूप झालेला आहे. नाव आय हॅव टू स्टॉप हिअर. ओके, अँड हे जर मी लास्टचे पॉईंट काही फास्ट पळवले असतील तर मी काय करेल, याच्यावरचे छोटे छोटे शॉर्ट्स बनवले. ओके, हां, हो, हिअर इंडक्शन टू डिडक्शन हा पॉईंट समजला. पहिले एक्झाम्पल
पुन्हा रूल. पण आपण मॅथमध्ये असं करत नाही, पहिले रूल बघतो, पहिले फॉर्म्युले बघतो, मग तर एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. त्यामुळे मी बघितलं की कोणी बरेच जण इंडक्शन टू डिडक्शन सॉल्व्ह करतात, कोणी डिडक्शन टू इंडक्शन सॉल्व्ह करतात. ओके, तर टिल नेक्स्ट लेक्चर, हॅव अ गुड डे, टेक केअर, मीट यू सून. ओके, राधे राधे.